हा तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपलं एसपी करिअर पॉइंट या ऍप्लिकेशनवर. आणि तुम्हा सर्वांनीच आपल्या एका 60 डेज हार्ड चॅलेंज म्हणजेच आपल्या आरंभ बॅच मध्ये हिस्सा झालेला आहे. आणि या आरंभ बॅचचा आपला हा राज्यघटना शिकण्याचा आहे दिवस दुसरा. आधीच्या दिवशी आपण पाहिलं की नेमका हा राज्यघटनेचा इतिहास कसा होता. माझ्या मते तो व्हिडिओ काही लोकांना दिसणार नाही, कारण तो व्हिडिओ डिलीट करण्यात आलेला आहे, कारण त्या नोट्स मध्ये थोडीफार काही त्रुटी होती. आणि माझी इच्छा हीच आहे की तुमच्या समोर एकही प्रश्न चुकीचा जायला, म्हणून मी त्याच्यावर परत रिसर्च केला, व्यवस्थित त्याला नोट्स बनवल्या आणि तो व्हिडिओ आणि नोट्स तुम्हाला परत आपल्या ऍप्लिकेशनवर उपलब्ध होतील, याच्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. तसेच आपला आजचा दिवस दुसरा होता. काल आपण काय पाहिलं तर इतिहास. इतिहास म्हणजे काय की नेमकं आपल्या भारतामध्ये ही राज्यघटना किंवा हे जे आपण संविधान बनवलं, हे संविधान इंग्रजांमुळे किंवा इंग्रज त्याला कारणीभूत ठरले, इंग्रजांनी आपल्यावर शासन केलं, इंग्रज नेमके भारतात कसे आले, हे सर्वचे सर्व गोष्ट आपण काल पाहिजे. ठीक आहे, आपण आज नेमकं की संविधान बनल्यानंतर त्याला काम करणाऱ्या समित्या कोणत्या होत्या, आपलं संविधान आपण स्त्रोत कोणाकडून घेतले, तसेच प्रस्तावना याबद्दल माहिती पाहू. कारण यामधील सुद्धा या प्रस्तावना भागावर तुमच्या पेपरामध्ये तुम्हाला 100% एक प्रश्न दिसेल म्हणजे दिसेल. आणि आपल्यासाठी तुमचा निश्चय एक दोन प्रश्न ज्या नोट्स मध्ये चुकीचे होते, मी पूर्णपणे व्हिडिओ डिलीट केला. विचार करा, एक प्रश्न आपण सोडणार आहे का? कारण एका प्रश्नानंच, एका मार्कानंच तुमचं वेटिंग आणि तुमचं मेन गोष्ट होते. ठीक आहे, म्हणून आपल्याला प्रत्येक गोष्ट एकही सोडायची. ठीक आहे, तर आज आपण सुरुवात करू. काल आपण काय पाहिलं, आता हे नोट्स मी आजपासून नवीन बनवले, तुमचे स्पेशल नोट्स बनवतो मी आता रोज, की ह्या नोट्स तुम्हाला भेटतील. पहा, या प्रकारच्या अशा नोट्स भेटतील आणि काही वाटलंच तर मी तुम्हाला असं लिहूनही देत जाईल. ठीक आहे, तर पहा, आपण काल काय पाहिलं की 1600 मध्ये इंग्रज भारतात यायचा प्रयत्न केला. ठीक आहे, 1579 मध्ये ठीक आहे थॉमस आला होता. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पाहिलं की त्यानंतर लगेच तो 1583 मध्ये एक दुसरा व्यक्ती आला. ठीक आहे, मग त्याच्यानंतर ऑफिशियली 1615 मध्ये, 1608 मध्ये पण एक व्यक्ती आला होता. 1615 मध्ये कोण आला होता रे, तर सर रो. कोण आला होता? हा थॉमस रो का हेनरी रो होता काय माहिती. ठीक आहे, हा रो आला होता, हा ऑफिशियली आला. आणि याने काय केलं होतं, आपल्या जहांगीर राजाकडून, कोणाकडून? जहांगीर राजाकडून काय केलं होतं, भारतामध्ये व्यापारासाठी परवानगी, काय भारतामध्ये व्यापारासाठी काय घेतली, त्याने परवानगी घेतली होती. ठीक आहे, भारतामध्ये याने काय केली होती, जहांगीर राजाकडून परवानगी घेतलेली होती. ठीक आहे, याच्यात तुम्हाला माहिती की कोण? कॅप्टन हेक्टर आला होता. ठीक आहे, त्याला भेटली 3 वर्ष राहून सुद्धा नाही, पण याने परवानगी घेतली. थोडा चपळ होता, चांगला हुशार होता, त्याने त्याला फायदे सांगितले की नेमके तुम्ही जर आम्हाला इथं व्यापार करू दिला, तुम्हाला काय फायदा होईल काय नाही. ठीक आहे, भारतामध्ये त्याला व्यापाराला परवानगी मिळाली. सर्वात पहिल्यांदा त्यांनी व्यापाराला परवानगी कुठे दिली? आंध्र प्रदेश. कुठे दिली? आंध्र प्रदेश. बरोबर, आंध्र प्रदेश मध्ये काय दिली त्याने? परवानगी. आंध्र प्रदेश मध्ये कुठे सर? मुसलीपट्टनम. कुठे? मुसलीपट्टनम. ठीक आहे, 1516 ची ही काय होती तर 1615 मध्ये काय टाकली ती, त्यांनी एक पहिली फॅक्टरी टाकली होती 1615 ला. मग हे फॅक्टरी टाकल्यानंतर काय होतं, हळूहळू त्यांचा व्याप वाढला. काय झालं? व्याप वाढला हळूहळू त्यांचा. ही खूप डी स्टोरी तुम्हाला फक्त मी सांगतो की इंग्रज भारतात कसे आले, भारतात आले, व्याप वाढला. व्याप वाढल्यामुळे त्याच्यातच काय झालं, 1707 मध्ये काय झालं, औरंगजेब मरला. कोण? औरंगजेब. बरोबर, भाऊ म्हणायचा लायकीचा नाही तो, औरंगजेब. ठीक आहे, कोण मरला? औरंगजेब. याची काय झाली? डेथ. आणि औरंगजेबची डेथ झाल्यानंतर काय झालं, काय की तुम्हाला माहिती की मुघल साम्राज्य पूर्णपणे कामातून गेलं. काय झालं याच्यामुळे? मुघल साम्राज्य पूर्णपणे कामातून गेलं. कशामुळे? की औरंगजेब मरला आणि मुघल साम्राज्यानंतर त्याचा मुलगा वगैरे ते आले, म्हणजे मुलगा वगैरे फारुखशाह वगैरे इकडे गेला, त्याच्यानंतर पूर्ण काय ढासण लागलं. ठीक आहे, मग त्याच्यामुळे काय झालं, इंग्रजांची ताकद वाढायला लागली. बरोबर, त्यांनी आधी बंगालवर स्थापन प्रस्थापित केलं, कारण त्यावेळेस काय सर्वात जास्त टेक्सटाईल इंडस्ट्री पूर्ण भारतातल्या एकूण पूर्ण जगातल्या इंडस्ट्री पैकी जवळपास 24 ते 25% टेक्सटाईल इंडस्ट्री कुठे होती त्यावेळेसची? बंगाल होती. बघाल मग, म्हणजे कपडे जास्तीत जास्त तिथं बनले जायचे. ठीक आहे, मग तसं करत करत हळूहळू त्यांनी काय केलं, मुघलांना मागे पडत त्यांनी काय केलं, स्वतः त्यांचं अस्तित्व निर्माण केलं. आणि ते आले कशा नावाखाली? ते ईस्ट इंडिया कंपनी. 1600 मध्ये जेव्हा आले तेव्हा तिथली जी राणी एलिझाबेथ होती, ठीक आहे, राणी जी होती, राणीने काय केलं, त्यांना एक चार्टर बनवून दिलं होतं. काय चार्टर किंवा राजलेख? काय बनवून दिला त्यांना? राजलेख. की ईस्ट इंडिया कंपनी, त्यावेळी तिचं नाव वेगळं होतं. काय? ईस्ट इंडिया कंपनीला काय बनवून दिला? एक राजलेख, की तुम्ही जा भारतामध्ये तुम्ही व्यापार करू शकता. ठीक आहे, मग ईस्ट इंडिया कंपनी आली. ईस्ट इंडिया कंपनीचं काय झालं तर स्थापन झालं काय? शासन. आणि हळूहळू त्यांनी काय केलं, मग 1773 चा
पहिला चार्टर ऍक्ट काढला. त्याच्यानंतर मग हळूहळू मग त्याच्यानंतर काय आले 1813चा सनदी कायदा, 1833चा सनदी कायदा, 1853चा सनदी कायदा आणि 1858 नुसार ते शासन राणीच्या हातात गेलं. खूप सारा इतिहास आहे, मी परत व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवून. ठीक आहे, मग असं झाल्यानंतर तुम्हाला माहिती पडलं की काय झालं, याच्यात तुम्हाला माहिती पडलं काय आलं की 1940 ला काय आलं, 1940 ला म्हणजे 8 ऑगस्ट 1940 ला काय दिली त्यांनी आपल्याला, ऑगस्ट ऑफर दिली. काय दिली, ऑगस्ट ऑफर. काय दिली आपल्याला त्यांनी, ऑगस्ट ऑफर. आणि ऑगस्ट ऑफरच्या द्वारे आपल्याला काय सांगितलं त्यांनी की आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देऊ. काय सांगितलं, आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देऊ. आणि मग 1942 मध्ये काय आलं, मग सर 1942 मध्ये काय आलं तर क्रिप्स मिशन आलं. काय आलं, क्रिप्स मिशन. प्रश्न येतो याच्यावर हा, क्रिप्स मिशन. बरोबर, की मिशन घेऊन काय आलं की आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देतोय, पण तुम्ही तुमचे संघ राज्य राहणार नाही, तुमचे जर तुमचं अस्तित्व राहणार नाही तरी पण तुम्ही स्वातंत्र्य भेटून सुद्धा तुमच्यावर कोणाचा पूर्णपणे भार राहील तर इंग्रजांचा भार. कोणाचा राहील तर इंग्रजांचा भार, असं त्यांचं म्हणणं पडलं. मग क्रिप्स मिशन नंतर 1946 ला, 1946 ला काय आलं सर, कॅबिनेट मिशन. बरोबर, काय आलं, कॅबिनेट मिशन. आता या नोट्स मी तुमच्या वहीत पण लिहायच्या असतात, मी देतो तशाच. काय आलं मग त्याच्यानंतर कॅबिनेट मिशन. ठीक आहे, कॅबिनेट मिशन कधी आलं आपलं, 1946 ला. आणि कॅबिनेट मिशन म्हणजे काय, काही ग्रुप ऑफ पीपल्स म्हणजे त्या लोक आले, त्या लोकांचं काय म्हणणं पडलं, एक राजले गेले की आम्ही भारताला स्वातंत्र्य देतो. काय, स्वातंत्र्य देतो. ठीक आहे, आणि मग कॅबिनेट मिशन नुसार काय झालं, संविधान सभेची स्थापना झाली. काय झाली, संविधान सभेची स्थापना. काय झाली, संविधान सभेची स्थापना. ठीक आहे, संविधान सभेची स्थापना झाली आणि संविधान सभेसाठी किती लोकांची निवडणूक लढवली गेली, म्हणजे निवडणूक झाली का तशी नाही, पण मतदानातच झाली. पण ती कशी झाली, म्हणजे डायरेक्टली निवडणूक झाली, ती अप्रत्यक्षरित्या 10 लाख लोकांमागे एक. किती, 10 लाख लोकांमागे एक व्यक्ती. 10 लाख लोकांमागे एक व्यक्ती अशी किती लोक निवडले मग संविधान सभेमध्ये, 389. किती लोक निवडले मग संविधान सभेमध्ये, 389 लोक निवडले. त्याच्यातले जे 292 होते, किती, 292 हे होते म्हणजे भारतावर जे इंग्रजांचं पूर्णपणे राज्य होतं त्या ठिकाणचे, म्हणजे ब्रिटिश कॉलोनी आपण त्याला म्हणू. ठीक आहे, त्याच्यानंतर 4 होते आयुक्तालयांचे. आयुक्तांचे किती होते, 4. बरोबर, आयुक्त कोणकोणते येतात, दिल्ली, अजमेर, मारवाड, ते कुर्क आणि बलुचिस्तान. अजून त्याला दिल्लीमध्ये नोट दिली माझ्या. आणि 73 कोणाचे होते रे, 93 सॉरी 93 कोणाचे होते तर राजे महाराजांचे. कोणाचे होते, राजे महाराजे. ठीक आहे, यांचे काय होते, 93 होते. ठीक आहे, एवढं तुम्हाला समजलं असेल. मग इथपर्यंत आलो. आता हे तुमचा मागचा म्हणून मी तुम्हाला जोरात सांगतोय. आता याच्यावर जर आलो जेव्हा आपण येऊ, तुम्हाला हे एकदम व्यवस्थित मी समजावून. ठीक आहे, मग हे बनले. त्याच्यानंतर काय आलं, संविधान समिती बनली. काय, संविधान सभा भरली. संविधान सभा बनली. ठीक आहे, संविधान सभा. आता संविधान सभा बनली तर त्यात संविधान, आता नेमकी संविधान सभा बनली. तुम्हाला माहिती आहे संविधानाची किती, पहिल्या 3 बैठक. पहिली बैठक काय झाली संविधानाची सर, पहिली बैठक, संविधानाची पहिली बैठक झाली सर जवळपास 9 डिसेंबर 1946 ला. कधी झाली सर, 9 डिसेंबर 1946 ला. दुसरी कधी झाली सर, 11 डिसेंबरला झाली. कधी झाली, 11 डिसेंबरला 1946. आणि तिसरी कधी झाली सर, 13 डिसेंबरला. कधी झाली, 13 डिसेंबर 1946. पण ही महत्वाची काय, कारण या दिवशी काय झालं तर पंडित जवाहरलाल नेहरू, काय, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय मांडला होता, उद्दिष्टांचा ठराव. काय मांडला होता, उद्दिष्टांचा ठराव. आता हे सगळं आपलं कालच्या लेक्चर मधलं म्हणून मी तुम्हाला जोरात ते सांगतोय. जास्त मनावर घेऊ नका की सर एवढं जोरात चाललंय काय. फक्त उद्दिष्टांचा ठराव मांडला. उद्दिष्टांचा ठराव म्हणजेच काय, की आपल्याला कोणत्या प्रकारचं किंवा आपल्याला जे संविधान बनवायचंय ते संविधान नेमकं कसं बनवायचंय काय. म्हणजे आज जे आपण शिकणार आहे त्याच्यात तुम्हाला मी प्रारूप सांगतोय, आधी नेमकं अशा घटना घडल्या, नेमकं हे संविधान काय, मग काय नाही आपल्याला समजेल नाही. ठीक आहे, म्हणजे काय, आता संविधान बनायला सुरुवात झालेली आहे. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे की 9 डिसेंबरला पहिली बैठक भरली आणि त्या बैठकीनंतर आता संविधान बनायला सुरुवात झाली. मग आता आपल्याला संविधान बनवायचं होतं, काय करायचं होतं आपल्याला, हे संविधान बनवायचं होतं. एक मिनिट फक्त. आता आपल्याला काय करायचंय, संविधान बनवायचंय. संविधान बनायचंय तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे. आता संविधान बनवलं. एक मिनिट. संविधान आपल्याला बनवायचं होतं. मग संविधान बनवण्यासाठी काय झालं तर वेगवेगळ्या समित्या केल्या गेल्या. मग आता समित्या म्हणजे काय ते बी आपण पाहू. कॉपी. ठीक आहे,
काय करायचं होतं आपल्याला? संविधान. मग संविधान बनवायचं होतं. मग आता संविधान एक टेमांचं काम आहे का रे? नाही. मग आपण काही कामं असतात आपण काय करतो, हे कामं तू करायचं, ठीक आहे. आपलं म्हणता आपण आता मेन विषय होईल. आता सुरुवात कशी झाली तिथे संविधान बनवायला, ठीक आहे. आता सुरुवात झाली होती आपल्याला संविधान बनवायचं असं, ठीक आहे. संविधान बनवायचं. मग आता संविधान बनवायचं किंवा समजायचं नाही आपल्याला गावात देवी बी बसवणं असते आपल्याला गावामध्ये, आपण देवी बसवतो तेव्हा काय करतो आपण? मंडळ पाडतो. म्हणजे जशी की आपली काय होती, हे संविधान सभा होती. मग मंडळामध्ये काय असतं रे, आता हा तू सदस्य, तू हे करशील, आता सचिव हे करीन, तो ते करीन, ते करीन. मग तसंच आता जशी आपली संविधान सभा भरली तर त्याच्यामध्ये काय केलं गेलं, वेगवेगळ्या समित्या म्हटल्या गेल्या. काय समित्या? आता समिती म्हणजे काय? तर समिती म्हणजे काय असते? लोकांचा समूह. काय असते? समिती. समिती म्हणजे काय असतं आपलं? तर लोकांचा समूह. लोकांचा समूह. एखादं काम करण्यासाठीचा लोकांचा काय असतो? तो समूह. काय असतो तो? एखादं काम करण्यासाठी लोकांचा समूह. मग आता संविधान बनवण्यासाठी काय केलं तर वेगवेगळ्या समित्या आपण बनवल्या. त्या काय की आपल्याला संविधान बनवायचं त्यासाठी आपण काय केलं तर वेगळ्या समित्या, की नेमकं पहा हे काम आहे भाऊ तू करशील, त्याबद्दलचं काम दादा तू करशील. नेमकं समज आपलं ते आता समज संविधान आहे, संविधानामध्ये अल्पसंख्याकांबद्दलचे मूलभूत अधिकार किंवा अधिकाराबद्दल काम करणे, तर अधिकाराबद्दलची एक समिती होती. जशी पाहिजे मूलभूत अधिकार व अल्पसंख्याक समिती कोणाकडे होती? सरदार वल्लभभाई पटेल. कोण होते त्याचे अध्यक्ष? म्हणजे त्यांच्या हाताखाली काही लोक होते, ते सर्व मिळून फक्त कोणतं काम पाहत होते तर आम्हाला मूलभूत अधिकार आणि अल्पसंख्याकांच्या हक्कासाठी काम पाहायचं असं काम होतं, ठीक आहे. मग समित्या, मग एकूण किती समित्या बनवल्या होत्या रे? हा प्रश्न पहिला. एकूण समित्या, एकूण किती समित्या बनवल्या? त्यासाठी याच्यावर प्रश्न तुम्हाला किती बनवल्या त्या? 22. किती बनवल्या त्या? 22 समित्या. किती बनवल्या त्या त्यांनी? 22 समित्या बनवलेल्या. किती समित्या बनवल्या त्या? 22. ठीक आहे. आता याच्यामध्ये काही मुख्य होत्या, मग 8 का होत्या मुख्य किंवा मोठ्या? मुख्य किती होत्या? 8. किती समित्या मुख्य होत्या? 8. आणि बाकीच्या उरल्या किती मग सर? 14. 14 कशा होत्या तुमच्या? मग लहान. कशा होत्या? लहान किंवा किंवा आपण म्हणू शकतो त्याला उपसमित्या. बरोबर. 14 कशा होत्या? मग उपसमित्या. समित्या म्हणजे आता तुम्हाला समजलं असेल की काय आपल्याला संविधान बनवायचंय, सर्व लोक जमलेले आणि आता काय केलंय लोकांमध्ये काय केलंय? ग्रुप ऑफ पीपल म्हणजे काय? त्यांच्या समित्या बनवलेल्या, वेगवेगळ्या लोकांचा ग्रुप केलाय आणि त्यांना वेगवेगळं काम काय दिलंय? वाटून दिलंय. आणि त्या समितीचा काय असतो? एक अध्यक्षपद. आता हे लोक असतात, लोकांचा समूह. एक मिनिट, काय असतो हा? लोकांचा समूह. आणि लोकांचा समूह असला की त्या लोकांचा काय असतो? एक अध्यक्ष असतोच. काय असतो? या लोकांचा एक अध्यक्ष असतोच, ठीक आहे. या लोकांचा एक अध्यक्ष असतोच. या लोकांचा काय असेल? एक, तुला माहिती आहे की सर यांचा काय असेल? मग एक अध्यक्ष, ठीक आहे. यांचा काय असेल? मग सर एक अध्यक्ष असेल. बरोबर. काय असेल त्यांचा? अध्यक्ष. मग तसंच भारतामध्ये सुद्धा काय करायचं होतं? आपल्याला संविधान बनवायचं होतं आणि त्या प्रत्येक संविधानामध्ये ज्या काही समित्या बनवल्या, किती समित्या बनवल्या आपण? 22. त्या प्रत्येक समितीचा काय होता? एक अध्यक्ष. पण या प्रत्येक याच्यावर आपल्याला प्रश्न येत नाही. पोलीस भरतीमध्ये बऱ्याच त्या याच्यावर प्रश्न येतो, तर आपल्याला ते पाहावं. तुमच्या पेपरामध्ये आलाय बऱ्याचदा प्रश्न की घटना समितीचे अध्यक्ष कोण? आता पहिली गोष्ट, घटना म्हणजे काय? संविधान. तर मग घटना समितीचे अध्यक्ष कोण राहणार आहे? तुला माहितीये? मग घटना समितीचे अध्यक्ष, घटना समितीचे अध्यक्ष कोण होते रे? तुला पण माहितीये कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद, ठीक आहे. डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आता या तुला समित्या माहिती पडल्या, ठीक आहे. मग आता मुख्य समित्यांमध्ये सर्वात मुख्य समिती कोणती ती? सर प्रारूप समिती. आपण ज्याला काय म्हणतो? प्रारूप समिती. काय म्हणतो आपण त्याला? प्रारूप समिती, ठीक आहे. किंवा आपण याला म्हणतो मसुदा समिती. कोणती म्हणतो? मसुदा समिती. बरोबर. सर्वात महत्वाची समिती होती. आता संविधान बनवायचं आपण काय करतोय? काम करतोय. त्या कामाला काय केलंय? वेगवेगळ्या लोकांमध्ये वाटून दिलं की तुम्हाला असं असं काम करणं, हे काम करणं, ते काम करायचंय. त्याच्यातली सर्वात महत्वाची मुख्य समिती कोणती ती? तर प्रारूप समिती किंवा आपण त्याला म्हणतो मसुदा समिती, किंवा याला इंग्रजीमध्ये म्हणलं जातं काय? ड्राफ्ट समिती. ड्राफ्ट कमिटी किंवा ड्राफ्ट. आता याला ड्राफ्टला आपण दुसरा शब्द देतो रिपोर्ट. काय? रिपोर्ट. जसं की पहा आता ड्राफ्ट किंवा मसुदा किंवा प्रारूप या शब्दाचा अर्थ आपण समजून घेऊ की प्रारूप म्हणजे नेमकं काय? की समजा तुम्ही एखाद्या पुस्तकावर काम करताय, तर मी तर तुम्हाला म्हणलं की आता एखादी पेपर बनवून दे मला तू. समजा एखादा XYZ मुलगा आहे, आता मी अध्यक्ष आहे. मी जर म्हणलं की ठीक आहे मित्र आपल्याला पाहिजे ह्या या टॉपिकवर पेपर बनवणं आहे, पेपर बनवून दे. आता तो काय करेल? पेपर तर बनवेल,
पण पेपर बनवेल, पण कसा बनवेल तो आधी कच्चा बनवेल. कारण डायरेक्ट पहिल्यांदा बसताच की पक्का पेपर बनवेल का तो नाही, थोडाफार काय करणार आधी कागदावर लिहीन की नेमकं हे प्रश्न असा तो तसा, म्हणजे काय मेन करताना चुकी होईल का त्याची. म्हणजे तो काय करतोय त्या प्रश्नाचा आधी मसुदा किंवा प्रारूप तयार करतो की असा आपला पेपर राहील. त्याचं काय करतो तो तयार ड्राफ्ट तयार करतो, त्याचा रिपोर्ट तयार करतो किंवा त्याचा काय करतो तो मसुदा तयार करतो. आणि हीच सर्वात महत्वाची समिती होती कोणती, मसुदा समिती. कारण सर्वात महत्वाचं काम यांच्याकडे होतं, बरोबर. मग या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते, तुम्हाला सर्वांना माहिती कोण होते, द मॅन ऑफ ग्रेटेस्ट, बरोबर. कोण होते आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोण होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बरोबर. बाबासाहेब आंबेडकर हे कोण होते, आपल्या प्रारूप समितीचे अध्यक्ष होते. आणि यांच्यावरच खूप वेळेस प्रश्न विचारलेला आहे, हे आपल्याला डायरेक्टली पाठ पाहिजे की प्रारूप समितीचे अध्यक्ष कोण होते. कोण होते मग प्रारूप समितीचे अध्यक्ष, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कोण होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि जवळपास 8 ते 10 वेळेस तुमच्या पेपरामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. पण हे तर तुम्हाला माहिती, मी काहीतरी वेगळं सांगू. आपण प्रारूप समितीची स्थापना कधी झालेली आहे, स्थापना तर सर प्रारूप समितीची स्थापना झाली 29 ऑगस्ट 1947. कधी झाली, 29 ऑगस्ट 1947. यांच्या अधीन प्रारूप बनवण्याचं काम कोणी केलं होतं, एम के मुन्शी यांनी. कोणी केलं होतं, एम के मुन्शी यांनी काय केलं, प्रारूप बनवण्याचं काम केलं. त्यांनी एक संविधान बनवून बी टाकलं, त्याच्यामध्ये 243 आर्टिकल वगैरे होते, पण त्याला मान्यता भेटली का नाही. आणि त्याच्यानंतरच मग काय केली, ती प्रारूप समिती बनवली की भाऊ ह्या तुम्ही आता करा काम. म्हणजे त्यानंतर हा कारभार कोणाच्या हातात दिला होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हातात, की तुम्ही बनवा आता. ठीक आहे. मग त्यांनी इथूनच लगेच 30 तारखेपासून कामकाज सुरू केलं. त्याच्यानंतर त्यांनी मस्त ड्राफ्ट वगैरे बनवले. मग त्याचे जे ड्राफ्ट बनवते त्याच्यात हळूहळू काय होत, मग चेंजेस करत चालत, सगळ्या गोष्टी ह्या बदलत चालत. मग सर्वात महत्वाची कमिटी कोणती, आपली प्रारूप समिती. आता याच्यामध्ये टोटल किती सभासद होते रे, 7. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पकडून 7 होते. आणि यांच्या व्यतिरिक्त किती होते रे सर, तर व्यतिरिक्त होते 6. किती होते, व्यतिरिक्त 6 लोक होते. कोणाच्या व्यतिरिक्त, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व्यतिरिक्त किती लोक होते, त्याच्यामध्ये 6 लोक होते. टोटल किती होते, 7. 6 सदस्य, एक अध्यक्ष आणि 6 सदस्य, बरोबर. 6 सदस्य. तुम्हाला माहित पाहिजे याच्यापैकी 2 लोकांनी काय केलं होतं, रिझाईन दिली होती. एकाची तर म्हणजे एकाची डेथ झाली होती आणि दुसऱ्यांनी काय केली, ती रिझाईन दिली होती त्यांच्या तब्येतीमुळे. ठीक आहे. आता हे कोणते लोक होते काय तुम्हाला याच्यात दिलेले पूर्णपणे, त्याच्यामुळे परत काही सांगत नाही, समजून पूर्ण प्रारूप समितीबद्दल दिलेलं आहे तुम्हाला. हे एकदा तुमच्या नोट्स मध्ये आलं की तुम्ही लिहून घ्या, तुम्हाला समजेल. फक्त हे जे माधवराव होते ना, यांची काय झाली होती, यांची तब्येत खराब झाली होती. काय यांची तब्येत खराब, बरोबर. कारण याच्यावर प्रश्न आला म्हणून मी तुम्हाला लिहून दिलंय. खालील पैकी कोणती व्यक्ती ही प्रारूप समितीचे सदस्य न होते. आता लक्षात काढायचं के एम मुंशी, कृष्णमाचारी मुंशी. त्याच्यानंतर अय्यंगर होते. ठीक आहे. अल्लादी कृष्णन अय्यर. त्याच्यानंतर मोहम्मद सादुल्ला होते, गोपाल स्वामी अय्यंगर होते, माधवराव होते आणि टी कृष्णमाचारी होते. पण यांच्या जागेवर आजारी पडले, त्यांची तब्येत खराब झाली होती. कोणाला तर BL मित्र आणि टी कृष्णमाचारी, ज्यांच्या नावावर कोण आता मग DP खैतार. याच्यावर प्रश्न आलेला आहे म्हणून टोटल डिटेल मध्ये दिलेले, तुम्हाला वाचावं लागेल. कारण मित्र एक प्रश्न आपल्यासाठी खूप काही आहे. व्हिडिओद्वारे नोट्स काढल्यानंतर त्यांना वारंवार वाच, म्हणजे 100% तुला हे. ठीक आहे. मग याच्यानंतर नेमक्या समित्या कोणकोणत्या महत्वाच्या काय काय ते तुला आता समजून सांगतो मी. ठीक आहे. एवढं तुला जर समजलं असेल तर खूप सारे, कारण प्रारूप समिती महत्वाची म्हणून ते आपण डिटेल मध्ये बघितली. बाकी बघा आता तुला मी डायरेक्टली दिलंय नावावाईज की संचलन समिती म्हणजे संचलन करायचं एक पूर्ण याचं. आता अध्यक्ष कोण होते समित्यांचे, तर तू म्हणशील सर अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसादच होते. म्हणून पूर्ण संचलन पाहण्याचे कोण काम करतील, तेच. कार्यपद्धती, संचलन म्हणजे काय, संचलन करणे, पूर्ण कामकाज पाहिजे म्हणजे ते काम कोण करीन, मग डॉक्टर राजेंद्र प्रसाद. कार्यपद्धती, नियम बनवायचे काम कोण करीन, जो अध्यक्ष राहतो तोच. अध्यक्ष राजा कोण होता, राजे कोण होते आपले डॉक्टर राजेंद्र प्रसाद, कारण अध्यक्षच होते ते. आणि त्याच्यानंतर वित्त व स्टाफ, मातापा. इथून तुम्हाला सांगतो, समजा एखादी व्यक्ती संचलन करतोय म्हणजे तो तिथला मुख्य असेल. आणि तो मुख्य असेल तर त्याला काय बनवणं पडेल, त्याच्यासाठी कायदे म्हणजे नियम बनवणं पडेल. म्हणजे आता हे लक्षात ठेवायसाठी तुमच्या लक्षात ठेवायचं, जसं कसं लक्षात ठेवायचं की आता कार्यपद्धती कशी चालेल आपली,
या गोष्टीचं त्याला संचालन करणं पडेल आणि ते संचालन करण्यासाठी त्याला कोण लागतील, लोक लागतील, म्हणजेच काय आले, कर्मचारी लागतील, बरोबर, म्हणजे स्टाफ, इथं कर्मचारी म्हणजेच काय लागेल, स्टाफ, आणि स्टाफला काय देणं पडेल, त्याला वित्त देणं पडेल, काय देणं पडेल, त्याला वित्त. आणि संविधान समितीचे अध्यक्ष कोण होते रे, तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद, हे त्याच्यातले मुख्य व्यक्ती होते आणि त्या मुख्य व्यक्तींनी मग या 3 गोष्टी संचलन केले. संचलन करण्यासाठी कार्य करणं पडले, म्हणजे कार्यवाही, म्हणजे कार्यपद्धती, नियम समिती कोणाची, ते कार्य बनवण्या, कार्य म्हणजे कार्य करणाऱ्या लोकांचे नियम समिती कोण होते, अध्यक्ष तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि त्या कामासाठी कोण लागत होते, स्टाफ लागत होते, स्टाफला काय द्यावं लागत होतं, वित्त, वित्त म्हणजेच काय, पैसे. आणि या 3 गोष्टींचे अध्यक्ष कोण होते, मग डॉक्टर राजेंद्र प्रसाद. कोण होते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. कोण होते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून राष्ट्रध्वज समिती. ठीक आहे, राष्ट्रध्वजाबद्दल थोडी माहिती पाहून घ्या, आपल्याला माहिती पाहिजे थोडी. आता राष्ट्रध्वज जर म्हणला तर सर्वात पहिल्यांदा येतं राष्ट्रध्वज. आता राष्ट्रध्वजाबद्दल जर म्हणलं तर आपल्याला माहिती, केसरी, पांढरा, हिरवा त्याच्यात रंग आहे. त्याच्यानंतर त्याच्यात अशोक चक्र आहे. काय आहे, अशोक चक्र. अशोक चक्रात किती स्पेक्स आहेत तुम्हाला सांगाल सर, 24. किती आहे, म्हणजे किती काड्या त्याच्यात, साध्या भाषेत आपल्या तर 24. त्याच्यानंतर तुम्हाला एक प्रश्न आलाय की ध्वज संहिता कधी आली. काय, ध्वज संहिता. संहिता म्हणजेच काय, त्याची नियमावली. नियमावली कधी आली तर 2002 मध्ये. हे लिहून ठेवायला खूप कामाचं आहे. ध्वज संहिता कधी आली तर सर 2002 मध्ये आली. आणि आमचा ध्वज कधी मान्यता मिळेल 2000 सर 22 जुलै. कधी, 22 जुलै. कधी, 22 जुलै 1947. कधी, 22 जुलै 1947. वाटलंच तिकडे लिहून देतो दुसऱ्या ठिकाणी. ध्वज संबंधी माहिती आपण पाहू. ध्वज संहिता कधी आली रे सर, ध्वज संहिता आली 2002 मध्ये. कधी आली, 2002 मध्ये. त्याच्यानंतर ध्वजाला मान्यता कधी मिळाली, मान्यता मिळाली सर 22 जुलै. कधी मिळाली, 22 जुलै 1947. कधी मिळाली, 22 जुलै 1947. आमच्या ध्वजाचे डायमेन्शन काय रे, 2:3. म्हणजे आता हे ब्रीथ इनटू लेंथ. ब्रीथ इनटू लेंथ म्हणजे काय, रुंदी गुणिला लांबी. कारण लांबी 3 असते आणि उंची किंवा आडवाई त्याची हे किती असते, 2च असते. 3 आणि हे 2 असते. ठीक आहे, एवढं समजलं. एवढं जर आपल्या ध्वजाबद्दल माहिती असतं आपल्याला तरी काही विषय. ठीक आहे. पिंकली वेंगे यांनी काय केलं, त्याचं डिझाईन केलं होतं, एवढं तुम्हाला माहिती असेलच. त्याच्यानंतर ठीक आहे, मग त्याच्यानंतर पहा संघ राज्य आणि प्रांतिक. आता संघ राज्य पाहू आपण. संघ राज्य म्हणजे काय, ते आपलं राज्य, देश, बरोबर. आता देशाचं सगळ्यात जास्त मेन काम कोण पाहतं, त्या देशाचे हेड कोण होते रे. आता देशाचे हेड कोण होते, पहिले प्रधानमंत्री आपले तुम्हाला सर पंडित जवाहरलाल नेहरू. कोण होते, पंडित जवाहरलाल नेहरू. कोण होते, पंडित जवाहरलाल नेहरू. कोण होते, पंडित जवाहरलाल नेहरू. कोण होते तेव्हाचे, पंडित जवाहरलाल नेहरू. संघ नाव दिसलं काय ठेवायचं म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू. ठीक आहे, येऊ शकतो प्रश्न आला तर, आतापर्यंत काय आला नाही, पण आला तर येऊन जाईल. आला काय, मग संघ राज्य संविधान. हे पहा, संघ राज्य संविधान समिती, संघ राज्य अधिकार समिती कोण आहे, पंडित जवाहरलाल नेहरू. कोण आहे, पंडित जवाहरलाल नेहरू. संघ नाव दिसलं, संघाचे अध्यक्ष म्हणजे पंतप्रधान कोण होते तेव्हा, तर मग पंडित जवाहरलाल नेहरू लगेच. त्यानंतर प्रांतिक आहे, प्रांतिक संविधान समिती म्हणजेच काय, की सगळे जे प्रांत आहे, कारण तुम्हाला माहिती तेव्हा आपला भारत जवळपास 565 तुकड्यांमध्ये विखुरलेला होता, म्हणजे ते प्रांतांमध्ये विखुरलेला होता. आणि त्या सर्व प्रांतांना एकत्र जोडण्याचं काम कोणी केलं रे, तर वल्लभभाई पटेल यांनी केलं. तुम्हाला पण माहिती की त्यांना लोह पुरुषच का म्हणलं जातं, कारण त्यांना 65 हे जे 565 जे आपले पूर्णपणे होते ना, त्यांना जोडण्याचं काम कोणी केलं होतं, सरदार वल्लभभाई पटेल यांनी केलं होतं. त्यामुळे त्यांना आपण लोह पुरुष म्हणतो. म्हणून प्रांतिक समिती म्हणजे प्रांतांना जोडण्याचं काम कोणी केलं होतं, सरदार वल्लभभाई पटेल. म्हणून त्यांच्या कोणत्या समितीचे अध्यक्ष होते, मग प्रांतिक समितीचे अध्यक्ष. त्याच सोबत एक समिती होती पहा, मूलभूत अधिकार, की लोकांचे मूलभूत अधिकार, अल्पसंख्याकांचे हक्क समिती. म्हणजे तुम्हाला मूलभूत अधिकार म्हणजे तुमची जी तुम्ही आता चालता फिरता बोलता, त्याच्यानंतर इकडे तिकडे हिंडता, किंवा स्वातंत्र्य, तुम्हाला समतेचं जे काही तुमचे मूलभूत अधिकार आहे, आपले जे भाग 3 मध्ये येतात, कलम 12 ते कलम 35 पर्यंत येतात, हे सर्व यांच्याबद्दल पूर्णपणे जी समिती होती ती कोणाच्या अध्यक्षतेखाली होती, मग सरदार वल्लभभाई पटेल यांच्या. की भाई ने बोला ना फिरने का तो फिरने का. ठीक आहे, मग सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली काय होते, आपलं मूलभूत अधिकार व अल्पसंख्याकांची समिती. त्याच्यानंतर अल्पसंख्याक हक्क समिती, याच्या त्या उपसमित्या, याच्या काही उपसमित्या आहेत. ही मेन समिती, त्याच्या या उपसमित्या आहेत.
आता या उपसमितीचे एक होते H.C. मुखर्जी, हरिश्चंद्र मुखर्जी आणि याचे J.B. कृपलानी. कोण होते? J.B. कृपलानी. मूलभूत अधिकार उपसमिती. हे दोन्ही उपसमिती होत्या कोणाच्या? या दोन्हीच्या. कोणाच्या उपसमित्या होत्या या? म्हणजे आपली मेन समिती कोणती होती रे? मूलभूत अधिकार अल्पसंख्याक समिती. आणि त्याच्या दोन उपसमित्या कोणत्या होत्या? अल्पसंख्याक हक्क समिती आणि मूलभूत अधिकार समिती. म्हणजे अल्पसंख्याकांना जे हक्क भेटायला पाहिजे त्यासाठी एक समिती नोंदली की जा अल्पसंख्याक जे लोक त्यांना काय हक्क भेटायला पाहिजे ते काढून आणा, ते आपण कशात टाकू? मग आपल्या संविधानामध्ये टाकू. हे जे J.B. कृपलानी होते त्यांना काय सांगितलं? J.B. कृपलानी म्हणते हे पहा, J.B. कृपलानी होते त्यांना काय सांगितलं की मूलभूत अधिकार लोकांना आपण काय काय मूलभूत अधिकार दिले पाहिजे, जा झांबलून आणा, आपल्याला ते कशात टाकणं? आपल्या राज्यघटनेमध्ये टाकणं. त्याच्यानंतर झेंडा समितीचे अध्यक्ष कोण होते? J.B. कृपलानी. हे विचारणार नाही बी केलं तर चालेल. सुकाणू समिती विचारलेलं आहे M.K. मुन्शी. काय? स्टेट समिती. म्हणजेच काय की सल्ला देणारे. कोण? सल्ला देणारे कोण होते? तुम्हाला पाहिजे की M.K. मुन्शी कोण होते? सल्लागार समितीचे अध्यक्ष होते किंवा सुकाणू म्हणजेच काय त्यांच्यावर लक्ष ठेवणारे, त्यांना सल्ला देणारे कोण होते? मग M.K. मुन्शी सल्लागार समितीचे अध्यक्ष. ठीक आहे. त्याच्यानंतर वित्त व स्टाफ उपसमिती होती A.L. सिन्हा. नका करू काही केली. आणि मसुदा समितीबद्दल आपण आता डिटेल मध्ये पाहिलं, ज्याचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ठीक आहे. ज्याचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एवढं तुम्हाला समजलं असेल मसुदी समित्यांबद्दल. तर याच्यावर प्रश्न आला तरी कोणत्या सालामध्ये आपला प्रश्न चुकायला नाही पाहिजे. पहा, जिथं आलं संचलन करणारा हेड असतो. संचलन करला त्याला काय जे कार्य करणं पडतं, कार्यांचे तो काय नियम बनवतो, काय बनवतो? मग तो संचलन जर करतोय, जे काही तिथे कार्यवाही होणार त्याचे काय बनवतोय? तो नियम बनवतोय. आता नियम बनवायसाठी त्याला काय लागणार आहे? स्टाफ लागणार आहे. त्याला काय देणं पडणार आहे? वित्त देणं पडणार आहे. आणि मग संचलन समिती, कार्य समिती म्हणजे कार्यांसाठीची नियमावली समिती, तसेच वित्त व स्टाफ समिती, या तिन्ही समित्यांचे अध्यक्ष कोण होते? मग डॉक्टर राजेंद्र प्रसाद. कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. त्याच्यानंतर संघ राज्य नावाचे दोन शब्द किंवा संघ आलं की जसं की पहा, संघ राज्य संविधान समिती व संघ राज्य अधिकार समिती, याचे अध्यक्ष कोण आले? मग डॉक्टर पंडित जवाहरलाल नेहरू. आणि ध्वजासोबत तुम्ही सांगितलं मी ध्वज समिती जी काय होते त्याचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. कारण ध्वज हा मेन आहे आणि तो ठरवण्याचा अध्यक्ष हा कोण आहे? मेन माणसं. मग संघ राज्य आलं की त्याचे अध्यक्ष कोण आले? आपले पंडित जवाहरलाल नेहरू. प्रांतिक संविधान समिती म्हणजे प्रांतासाठी प्रांतांना जोडण्याचं काम कोणी केलं? सरदार वल्लभभाई पटेलांनी. मग प्रांतामध्ये कोणाला जोडल्या गेलं? तर मग सर आपले अल्पसंख्याक लोकांना जोडल्या गेलं. तसेच मग त्यांच्या मूलभूत अधिकारांबद्दल आपण विचार केला. म्हणजे आता मी गोष्ट सांगतो तुम्हाला, फक्त असं खरं नाहीये की म्हणजे लोकांना आपण काय मूलभूत अधिकार द्यायला पाहिजे याच्याबद्दल ती समिती होती, आणि अल्पसंख्याकांना काय हक्क द्यायला पाहिजे त्याच्याबद्दल समिती. पण आपल्याला माहित असायला हवं की सर काय झालं माहिती का, जे आपले सरदार वल्लभभाई पटेल होते ना, यांनी काय केलं की अल्पसंख्याक लोकांना जोडलं. काय केलं? पहिली गोष्ट काय केलं त्यांनी? प्रांतांना एकत्र आणलं. म्हणजे प्रांतिक समितीचे अध्यक्ष कोण झाले? मग सर सरदार वल्लभभाई पटेल झाले. आणि त्यानंतर त्यांनी काय केलं सर? मग त्यांनी काय केलं तर ते जे लोक आणले त्यांच्यासाठी जे मूलभूत अधिकार, त्यांच्यातले काही लोक कसे होते? अल्पसंख्याक होते, तर त्यांच्यासाठी सुद्धा काही अधिकार कसे बनवायचे, मग याची सुद्धा समितीचे अध्यक्ष कोण झाले? मग आमचे सरदार वल्लभभाई पटेल झाले. आणि त्याच्यानंतर मग सुकाणू समिती म्हणजे आम्हाला सल्ला देणारे कोण होते? ते M.K. मुन्शी होते, कारण सर्वात पहिलं ड्राफ्ट त्यांनीच बनवलं होतं. आणि त्याच्यानंतर वित्त व स्टाफची उपसमिती L.K. सिन्हाने केलं. आणि मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. एवढं पाठ करून टाकलं तुम्ही अर्धा तास. ठीक आहे. एकदा रिव्हिजन मारा, अजून 100% जमून जाईल कार्यक्रम. पुढचा भाग आता. ठीक आहे. पुढचा भाग आहे आपला आता की आपण कोणत्या देशाकडून काय घेतलं नेमकं. ठीक आहे. काय घेतलं आपण? स्त्रोत. पहा, जेव्हा आता नवीन गोष्ट आपण बनवतोय, आपल्याला सगळीच गोष्ट नवीन आपण जर तयार केली तर मग थोडंफार काय होऊन जातं? चुका होण्याची शक्यता राहते. मग त्यासाठी तुम्ही काय करता? कोणाचा तरी रेफरन्स घेता. जसं पहा, त्याच पोरगाला मी काय सांगितलं होतं? पेपर बनवू. मग पेपर बनवण्यासाठी त्याने काय केलं असेल? ते लगेच पेपर घेतला, कोणते प्रश्न टाकले का नाही, त्याने काय केलं असेल? प्रिव्हियस इयर प्रश्न पाहिजे की नेमके प्रश्न बनेल कसे, आणि त्याने काय केलं असेल? अजून तिच्यातलाच भाग उचलला असेल, विचार टाकला असेल, कारण त्याला माहिती ऑलरेडी नजर विचार करून बनवला, याच्यात काहीतरी इफेक्टिव्ह आहे. मग तसंच भारतीयांनी सुद्धा काय केलं? जवळपास 60 देशांचे, किती? 60 देशांचे संविधान वाचले. किती? 60 देशांचे संविधान वाचले. बरोबर. संविधान आपण काय केले? ते रेफर केले होते किंवा वाचले होते. किती देशांचे? 60 देशांचे. ठीक आहे. के मुन्शी यांनीच वाचले होते. ठीक आहे. 60 देशांचे. आणि त्याच्यापैकी काही देशांकडून काय केलं होतं? आपण याच्याकडून हे घे, त्याच्याकडून ते घे, जे चांगलं भेटलं ते आपण त्यांच्याकडून घेतलं. पण यांच्यामध्ये पण सर्वात आता दोन प्रकारचे हे आले. ते एक तर आपण आपल्या भारतातूनच घेतलं होतं, बरोबर, आणि दुसरं आपण बाहेर देशाकडून घेतलं होतं. म्हणजे बाहेर देशाकडून, बाहेरील आणि आंतरिक.
आता आंतरिक आपण कोणाकडून घेतला तुम्हाला माहिती फक्त ते म्हणजे सर की 1935चा भारतीय शासन कायदा, भारतीय शासन कायदा काय 1935चा भारतीय शासन जो कायदा होता इंग्रजांनी आणलेला, जवळपास 60% किती टक्के आमचं 60% आमचं किती 60% संविधान हे याच्यातूनच घेतलेलं आहे. जवळपास किती 60% संविधान हे आपण यांच्यातूनच घेतलेलं आहे. कशातून घेतलेलं आपण ते 1935च्या कायद्यामधून. आणि बाकीचं जे बाहेर होईल जसं की आपण UK म्हणजे युनायटेड किंगडम, ब्रिटन ज्याला आपण म्हणतो, कोणाकडून ब्रिटन बरोबर, नंतर USA म्हणजेच काय अमेरिका, ठीक आहे, त्याच्यानंतर कॅनडा काय आहे कॅनडा बरोबर, कॅनडा झालं, त्याच्यानंतर काय आयर्लंड काय आहे आयर्लंड, ठीक आहे, त्याच्यानंतर काय आहे सर साऊथ आफ्रिका काय आहे साऊथ आफ्रिका, ठीक आहे, त्याच्यानंतर अजून कोणाकडून घेतलंय रे साऊथ आफ्रिका, त्याच्यानंतर सर आपण घेतलंय अजून जवळपास ऑस्ट्रेलिया, कोणाकडून घेतलंय ऑस्ट्रेलिया, त्याच्यानंतर आपण घेतलंय सर फ्रान्स कडून, कोणाकडून घेतलेलं आहे फ्रान्स, ठीक आहे, त्याच्याकडून घेतलंय सर जर्मनी, कोणाकडून घेतलंय अजून जर्मनीकडून, ठीक आहे, अजून कोणी बाकी का माझ्या मते एखादी बाकी अशी नसला तर, ठीक आहे, जर्मनीकडून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर अजून आपण USSR मूलभूत कर्तव्य, USSR म्हणजेच काय हे रशिया त्यावेळेस काय होतं हे रशिया, काय होतं त्यावेळेस रशिया, याच्याकडून सुद्धा काय घेतलेलं आहे आपण संविधान घेतलेलं आहे, संविधानातला काही भाग घेतलेला आहे. ठीक आहे, मग काय घेतलेलं आपण पाहतो आता पहा भारतीय 1935च्या कायद्यातून आपण काय घेतलं पाहू बरं. 1935च्या कायद्यातून काय घेतलं मेन काय लक्षात ठेवणं ते पाहू. सर्वात पहिलं तर राज्यपालाचे पद काय घेतलं आपण राज्यपालाचे पद, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, जसं की तुम्हाला माहिती प्रत्येक राज्यामध्ये त्याचा मुख्य कोण राहतो राज्यपाल राहतो, तो कोणाचा दूत राहतो तर तो राहतो केंद्राकडून आलेला केंद्राचा व्यक्ती, जो आपल्या राज्याबद्दल माहिती कोणाला देत राहतो केंद्राला देत राहतो. तर पाणी भरून घे जातो. तर त्याच्यानंतर अजून काय घेतलं आपण न्यायपालिका, पण न्यायपालिकाचे कसं स्तर, न्यायपालिका काय घेतले आपण स्तर कसे तुम्हाला माहिती सर्वात वरचं कोण आहे सर्वोच्च न्यायालय, कोण आहे सर्वोच्च न्यायालय, त्याच्यानंतर कोण आहे रे उच्च न्यायालय, कोण आहे त्याच्यानंतर उच्च न्यायालय, ठीक आहे, त्याच्यानंतर कोण आहे सर कनिष्ठ न्यायालय, कोण आहे त्याच्यानंतर कनिष्ठ न्यायालय, कोण आहे त्याच्यानंतर कनिष्ठ न्यायालय. या सर्व गोष्टी आपण कोणाकडून घेतल्या तर 1935चा कायदा. त्याच्यानंतर संघ लोकसेवा आयोग, ठीक आहे, काय घेतलं आपण लोकसेवा आयोग म्हणजे संघ बी आहे त्याच्यात आणि पब्लिक सर्व्हिस म्हणजे एखाद्या स्टेटचं पण आहे बरोबर. दोन्ही प्रकार आपण कोणाकडून घेतले या 1935च्या कायद्याकडूनच घेतले. कोणाकडून घेतले म्हणजे आपण 1935च्याच कायद्याकडून घेतलं. आणि त्याच्यानंतर हे म्हणजे जर वापरतो तुम्हाला समजून जाईल ते, ठीक आहे. त्याच्यानंतर भारतीय नागरिक संहितांचे जनक कोण होते, भारतीय नागरिक संहिताचे जनक होते कोण लॉर्ड कॉर्नवॉलिस, कोण होते लॉर्ड कॉर्नवॉलिस, ठीक आहे, कोण होते लॉर्ड जनक, कोण होते लॉर्ड जनक कशाचे भारतीय नागरिक सेवा म्हणजे इंडियन सिव्हिल सर्व्हिसेसचे जनक कोण होते लॉर्ड कॉर्नवॉलिस, लॉर्ड कॉर्नवॉलिस हे काय त्याचे जनक होते, जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं. ठीक आहे. आणीबाणीच्या तरतुदीमध्ये ज्या आणीबाणीच्या तरतुदी जसं की समजा काही संकट आलं आपल्याला म्हणजे 3 प्रकारच्या आणीबाणी लागतात. कोणकोणत्या सर तर मग राष्ट्रीय आणीबाणी जेव्हा आपला एखाद्या देशाची काय होतो हल्ला होऊन जातो आपल्या देशावर किंवा आपण दुसऱ्याची करतो त्यावेळेस दुसरी लागते आपलं राष्ट्रपती राजवट म्हणजे एखाद्या राज्यामध्ये जर तिथलं शासन सांभाळण्यासाठी योग्य नसेल किंवा शासनचा पत्ताच नसेल त्या ठिकाणी कोणाचं शासन होईल काही नाही, जसं की महाराष्ट्रामध्ये 2019 मध्ये झालं तसं. नाहीतर मग काय तिसऱ्या प्रकारचं काय लागेल वित्तीय, जसं की आपल्या देशाकडे जर पैसा संपत आला तर तिसऱ्या प्रकारची ती आपत्कालीन समस्या येते किंवा ते आणीबाणी लागते. ठीक आहे, या प्रकारचं हे म्हणजे 4 गोष्टी महत्वाच्या आपण कोणाकडून घेतल्या या 1935च्या कायद्याकडून घेतल्या. तसं तर 60% संविधान त्यांच्याकडूनच आपलं, पण महत्वाची गोष्ट काय की राज्यपालाचं पद घेतलं आम्ही, दुसरं आम्ही काय घेतलं न्यायपालिका घेतली, तिसरं काय घेतलं आम्ही तर लोकसेवा आयोग घेतला आणि चौथं काय घेतलं आम्ही तर आणीबाणीच्या तरतुदी घेतल्या. काय घेतलं आम्ही आणीबाणीच्या तरतुदी. ठीक आहे, पुढे पाहू बरं. पुढे मग आपला मेन भाग कोणाकडून काय घेतलं आणि काय नाही. आता काय काय लक्षात ठेवायचं ते तुम्हाला मी लिहून देतो साईडला इकडे, कारण काय तुम्ही सगळंच लक्षात ठेवसान तर काही मजा नाही, त्याच्यावर प्रश्न बी येत नाही आपल्याकडे. ठीक आहे, म्हणून सगळं काही लक्षात ठेवायची गरज नाही. काय लक्षात ठेवायचं तेच तर आपण त्याच्यासाठी आपण काय करतोय क्लास करतोय. ठीक आहे, हा पहा सर्वात पहिल्यांदा आपण अमेरिकाकडून काय घेतलं आपण तो मूलभूत हक्क. ठीक आहे, आता हे काय नाही हे समजून सांगू. ठीक आहे, 1 मिनिट आपण याला थोडं मोठं करून
आता याच्यावर प्रश्न कमी आहे पण येण्याची शक्यता जास्त आहे, म्हणून मित्रांनो याला आपल्याला शिकणं गरजेचं आहे. व्यवस्थित दिसत असेल तुम्हाला बहुतेक. ठीक आहे, पहा अमेरिकाची जी घटना होती, अमेरिकाची घटना एवढी बाहेर किती लॅब तुम्ही एका तासात वाचून टाकू शकता, 1 तास 2 तासामध्ये वाचून टाकू शकता. इथू शिके बरोबर. आणि 9 अमेंडमेंट झाली, जास्त नाही. ठीक आहे, मग अमेरिकाची घटना, अमेरिका करून काय घेतलं आपण, मूलभूत हक्क काय घेतले आपण, सर्वात महत्वाचं यालाच आपण म्हणतो मूलभूत अधिकार. काय आहे, मूलभूत अधिकार. आता तुम्ही असा सर मूलभूत अधिकार म्हणजेच काय, तर मूलभूत अधिकार म्हणजे मित्र अशी गोष्ट की जी आपल्या भारतातल्या प्रत्येक व्यक्तीला, जसं की तू बाहेर फिरतो बाय, तुला कोणी म्हणतात काऊन फिरतो रे, तो अधिकार आहे. मला सांग कायद्यासमोर तुला काय समानता आहे, काऊन समानता आहे, कारण तो अधिकार आहे, तू भारताचा नागरिक म्हणून तुला भेटायला पाहिजे. जसं की पाय तू लव्ह मॅरेज करतोय, लव्ह मॅरेज करतोय, तुला कोणी अडवू शकतं का, नाही, घरचे अडवू शकता फक्त, बरोबर आहे. हा, पण त्याच्यात बी एक कंडिशन आहे. समज तू इच्छा असली लव्ह मॅरेज करायची, तू घेऊन पळून गेला एखाद्या पोरगीले, आणि तो पोरगीले घेऊन जर पळून गेला मित्रा, तर आता तुला 100% ते घरचे झामलणार, एक तर तिच्या नाही तर तुझ्या घरचे काही झामलणार नाही, त्यांचं जास्त टेन्शन जाईल की एक भेटली तरी बापायला. हा, पण तिच्या घरचे तुला 100% झामलणार, याच्याबद्दल काही संदेह नाही. आणि झामलता घेऊन तुला कुठे आणणार आहे, पोलीस स्टेशन मध्ये. कुठे आणणार आहे, पोलीस स्टेशन मध्ये. आणि पहिला जबाब तुला काहीच विचारायचा नाही, डायरेक्टली पोरगीला विचारते की ताई तुझी इच्छा होती की नाही, फक्त काय विचारते की ताई तुझी इच्छा होती किंवा नाही. आणि ताईनं जर म्हणलं की नाही, मग ह्या मनाच्या व्यतिरिक्त भाऊन मला घेऊन गेला, तर भाऊ त्या तिथे गेम झाला. कारण ते कोणतं स्वातंत्र्य लागतं आपलं, कलम 21 काय म्हणतं की खाजगी जीवन जगण्याचा अधिकार. जर त्या पोरगीनं म्हणलं की हा मी न मया मनानं केलंय, तर तिला स्वातंत्र्याचा काय पाठिंबा आहे संविधानाचा आपल्या, की हा तिच्या आर्टिकल 21 नुसार खाजगी जीवन जगण्याचा अधिकार तिला आहे. पण तिनं जर तसं म्हणलं की नाही, की हा मला जबरदस्ती घेऊन गेला, की दादा तुझा गेम झाला. ठीक आहे, म्हणून मग हे सगळे ज्या गोष्टीचं आहे ना, हे तुला स्वातंत्र्य कोणाकडून घेतलं आपण, हे मग अमेरिकाकडून घेतलं. त्याच्यानंतर उपराष्ट्रपती हे पद, काय उपराष्ट्रपती हे पद सुद्धा आपण कोणाकडून घेतलं, अमेरिकाकडून घेतलं. आणि हे सुद्धा लक्षात ठेवायचं तुला आहे. आता उपराष्ट्रपती हे जे जुने पोर आहेत त्यांना लगेच समजेल की उपराष्ट्रपती कोण असतात रे, तर आपल्या राज्यसभेचे काय असतात, ते राज्यसभेचे अध्यक्ष. काय असतात ते, राज्यसभेचे अध्यक्ष असतात. काय असतात ते, राज्यसभेचे अध्यक्ष असतात. ठीक आहे, त्याच्यानंतर न्याय व्यवस्थेचे स्वातंत्र्य. मग न्याय व्यवस्थेचे स्वातंत्र्य म्हणजे काय, की अमेरिकाकडून काय घेतलं आपण नक्की पहा. समजा एखादा कायदा, जसं की आर्टिकल 370 होतं, बीजेपी सरकारने हटवलं. बीजेपी सरकारने काय केलं, ते हटवलं. आता सर्वोच्च न्यायालय काय करेन आपलं, तुम्ही आता हटवलं, पण हे तुम्ही संविधानाच्या दायऱ्यामध्ये राहून केलं की नाही. म्हणजे संविधानाला एवढी पॉवर बी आहे की तुम्ही संविधानाच्या विरुद्ध काहीच करू शकत नाही. तुम्ही ना ते हटवलं, आम्ही परत चेक करू. त्यानं जवळपास चेक केलं आणि जवळपास 2 ते 3 वर्षांना आपल्या याचा रिझल्ट आला. 2023 मध्ये आला होता बहुतेक सर्वोच्च न्यायालयाचा, की हा 370 कलम हे संविधानिक दृष्ट्या हटवल्या गेलेलं आहे. तसं जर नसतं तर काही का होणार, आपल्या सरकारने ते कलम परत लावणं पडलं असतं. भाऊ मेन विषय आहे म्हणजेच काय, की न्याय व्यवस्था आणि हे सरकार यांचं एकमेकांशी काहीच असं चालत नाही. याचं काम तो पैन, त्याचं काम हा पैन, हा याच्या कामात दखल घेणार नाही, हा याच्या कामात दखल घेणार नाही. आणि हे स्वातंत्र्य म्हणजे त्या दोन्हीचं कामकाजाचं वेगळं आपण कोणाकडून घेतलं, तर अमेरिकाकडून. कोणाकडून घेतलं, अमेरिका. न्यायिक पुनर्विलोकन. आता जी गोष्ट सांगितली तुला मी, की एखादी गोष्ट झालेली आहे, जसं की तिच्यावर न्याय दिलेला आहे, मग तिला परत चेक केलं जाऊ शकतं. किंवा एखादी कायदा बनवलाय, तो कायद्याला बनवल्यानंतर सुद्धा काय करतं, सुप्रीम कोर्ट परत चेक करतं की हे बनवलाय तो बरोबर बनवलाय की नाही. मग त्याला काय करतात, न्यायिक पुनर्विलोकन ते म्हणतात त्याला. ठीक आहे, आता राष्ट्रपतीवरील महाभियोग. जुने पोरं आठवारे, महाभियोग कोणत्या कलमनुसार, सर कलम 61. राष्ट्रपतीचा महाभियोग कशानुसार केला जातो, कलम 61. ज्यांना माहित नाही महाभियोग म्हणजे काय, त्या व्यक्तीला त्या पदावरून काढून टाकणे. जसं की समजा मी एखाद्या कंपनीचा ओनर आहे आणि मी जर कंपनीच्या शेअर म्हणजे कंपनी बद्दल एकदम जी डिटेल माहिती ती जर कोणाला सांगितली, मग मी लायकीचा त्या ठिकाणी राहायचा नाही, मला काय काढून टाकतील. पण आपल्या राष्ट्रपतींना काढणं एवढं सोपं का नाही, त्यासाठी स्पेशल एक पद्धत आहे. ठीक आहे, त्याच्यावर बेंचेस बसतात, समिती बसते, समिती सगळं चेक करते, त्याच्यानंतर ते काही होतं. ठीक आहे, पण त्याला काय म्हणतात, महाभियोग असं म्हणलं जातं.
ठीक आहे. सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालय यांच्या न्यायाधीशांना पदावरून हटवले. जसं की आपण यांना काढतो तसं आपण यांना काढू शकतो. ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस कोणाकडून घेतली? आपण अमेरिकाकडून घेतलेली आहे. आता याच्यातली महत्वाची गोष्ट आहे, मूलभूत हक्कांवर खूप प्रश्न विचारले गेले. याच्यात मूलभूत अधिकार सुद्धा म्हणलं जातं. उपराष्ट्रपती पदावर काही आलेला नाहीये. न्यायाचे स्वातंत्र्य हे सुद्धा येऊ शकतं. म्हणून सर्वच वाचून घ्या एकदा, लक्षात राहिलं बरं, नाही तर हे पहिलं तरी आपल्या लक्षात राहिले पाहिजे. आणि महाभियोग काय? एक तर महाभियोग आणि एक मूलभूत हक्क, या दोन गोष्टी लक्षात आपल्याला राहायला हव्या. ठीक आहे. त्याच्यानंतर ब्रिटन. आता ब्रिटन कडून काय काय घेतलं आपण? संसदीय शासन व्यवस्था. संसदीय म्हणजेच काय की ज्या ठिकाणी पीएम हा जास्त पॉवरफुल असेल आणि तुमचा राष्ट्रपती, बरोबर, कोण? राष्ट्रपती किंवा प्रेसिडेंट हा कमी पॉवरफुल असतो. जरी आपण म्हणतो की सगळं त्याच्या हातात आहे, पण त्याला पॉवर असतात पूर्ण नाही. आता राष्ट्रपती आपल्या याच्याच कामावर काम करतो, हातावर काम करतो. जसं की या ठिकाणी किंवा आपल्या ठिकाणी जसं राष्ट्रपती असताना ब्रिटनमध्ये कोण असतं? एक क्वीन आणि क्वीन. काय असतं? QUEEN, बरोबर आहे ना? क्वीन किंवा किंग असतो, बरोबर, क्वीन किंवा किंग, बरोबर. आपल्याला जसं राष्ट्रपती आणि याच्या खाली काय असतं? मग प्रधानमंत्री. तो काय करतो? सर्व काम सांभाळतो. दुसरी असते अध्यक्षीय, हे संसदीय. दुसरी असते अध्यक्षीय. अध्यक्षीय जसे की आपण कुठे पाहतो रे की अमेरिकामध्ये तिथला जो प्रेसिडेंट आहे किंवा जो तिथला राष्ट्रपती तोच काय करतो? सगळ्या गोष्टी सांभाळतो. पहा, त्याच्यानंतर कॅबिनेट प्रणाली. कॅबिनेट प्रणाली म्हणजे काय? मंत्रिमंडळ. काय आहे? मंत्रिमंडळ, बरोबर. मंत्रिमंडळ. मंत्रिमंडळ सुद्धा आपण कोणाकडून घेतलं? की मंत्रिमंडळाची अशी स्थापना असायला पाहिजे. हे कोणाकडून घेतले? आपण अमेरिका, आपलं ब्रिटन कडून. आणि हे भारतामध्ये मंत्रिमंडळाची स्थापना किंवा पोर्टफोलिओ कोण केलं? तर लॉर्ड कॅनिंग यांनी. कोण? लॉर्ड कॅनिंग, बरोबर. कोणी केलं होतं? हे लॉर्ड कॅनिंग यांनी पहिल्यांदा भारतात याची सुरुवात केली होती. द्विगृही संसद. ज्या पोरांनी थोडीफार पॉलिटी वाचते त्यामध्ये द्विगृही म्हणजे काय की आपलं काय असतं? लोकसभा आणि राज्यसभा. काय असते? लोकसभा आणि राज्यसभा ही द्विगृही संसद कोणी केलेली आहे? आपल्या कोणाकडून घेतलेली आपण? ते मग कोणाकडून घेतलेली? तर सर मग कोणाकडून घेतली? आपण ब्रिटनकडून घेतली. कायदा करण्याची पद्धत. आता कायदा केला सरकारनं, मोदी साहेबांनी एखादा कायदा बनवला, आमच्या पंतप्रधानांनी डायरेक्ट केला, चल कायदा लावून पास कालपासून, असं काही नाही. तो आधी आपल्याला लोकसभा राज्यसभा मधून काय करावा लागतो? पूर्णपणे पारित करावा लागतो. त्यानंतर तो काय बनतो? कायदा बनतो. ही पद्धत आपण कोणाकडून घेतली? ब्रिटन कडून. कायद्याचे राज्य. आमचे राज्य कशाचे राहील? कायद्याचे. हा, कोणाच्या भरोश्यावर चालतील का? नाही, जमणारच नाही. आमचं कायद्याचं राज्य. कायदा सर्वोच्च, कायद्याच्या खाली सगळे, असं कायद्याचं राज्य आमचं. आता तुम्हाला एक प्रश्न येतो रे की अलिखित संविधान. काय? अलिखित संविधान. अलिखित संविधान कोणाचे? अलिखित संविधान कोणाचे? मग ब्रिटनचे आहे. अलिखित संविधान कोणाचे आहे? तर अलिखित संविधान हे कोणाचे? मग ब्रिटनचे आहे. अलिखित संविधान कोणाचे? हे ब्रिटनचे. एकच नागरिकत्व. काय? एकच नागरिकत्व. आता नागरिकत्वाचे पण प्रकार आहे. जसं की तू जर अमेरिकामध्ये गेला, तुला दोन नागरिकत्व भेटेल एखाद्या व्यक्तीचे. जसे की तो युएसए मध्ये राहतोय त्याचं नागरिकत्व आणि त्याच्यामध्ये समजा टेक्सास नावाचं राज्य आहे तर त्या राज्याचं वेगळं. जसं की आता जर महाराष्ट्रात झाला तर महाराष्ट्राचं वेगळं नागरिकत्व आणि तुला भारताचं वेगळं नागरिकत्व. याला म्हणलं जातं दुहेरी नागरिकत्व. आणि एकेरी असतं ते म्हणजे फक्त भारताचं. आणि जे जे संघ राज्य आहेत त्यांचं फक्त काय? एकेरी नागरिकत्व आहे. अमेरिकाचं कसं आहे नागरिकत्व? दुहेरी. कसं आहे ते? दुहेरी. पण आपलं कसं आहे? एकेरीच आहे. कसं आहे? एकेरी. आपलं भारताचं नागरिकत्व कसं आहे? एकेरीच आहे, बाकी काही. ठीक आहे. आणि संसदीय विशेष अधिकार. सगळ्यात जास्त विशेष अधिकार म्हणजे एखादा कायदा बनवणे कोणाकडे? संसदेकडे. कायदा हटवणे त्याचा अधिकार कोणाकडे? संसदेकडे. म्हणजे ते जे मोठे मोठे अधिकार ते कोणाकडे? संसदेचे. सर एवढं तुम्ही शिकवलं. पाठ कोणतं करायचं? हे पाय, संसदीय शासन व्यवस्था लय महत्वाचं आहे, ते पाठ कर. द्विगृही संसद हे बी पाठ कर, लय महत्वाचं आहे. कायद्याचे राज्य हे बी पाठ कर, लय महत्वाचं आहे. आणि एकच नागरिकत्व हे सुद्धा महत्वाचं आहे, पाठ कर. सगळेच पाठ कर. मी तर म्हणतो ना, रिवाइज करणं पडेल ना. समजून घेतले तुला, आता मी समजून सांगितले ना, काही काम नाही रिवाइज करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर पाहू आपण आता. एवढं तुला समजलंय 100%. कुठे रे पेन? असं आहे. ठीक आहे. सिलेक्ट करतो मी. सिलेक्ट मी याला केलेलं आहे. सिलेक्ट केलेलं मग मी याला आता कॉपी करणार आहे. मी याला इथून आता कॉपी खालून करतो. मी याला इथून आता कॉपी केलेलं आहे. मी आता पुढचं पेज घेणार आहे आणि पुढच्या पेजवर मी याला पेस्ट करणार आहे. काय करणार आहे? मी याला पेस्ट. जसं आपण अमेरिका आणि ब्रिटन पाहिलं तसंच आपल्याला काय पाहिजे आता? कॅनडा आणि आयर्लंड. काय पाहिजे आपल्याला? कॅनडा आणि आयर्लंड यांच्याबद्दल आम्हाला आता काय बघायची? माहिती बघायची. आणि आम्ही आता पुढचा प्रश्न हा आयर्लंड आणि कॅनडा यांच्याबद्दल बघणार आहोत. ठीक आहे. बघा, मग कॅनडाची घटना. कॅनडाच्या घटनेकडून काय घेतलं आपण? प्रभावी केंद्र असलेले राज्य. बाय. आता एक असतं आपल्याकडे राज्य. राज्याचं सरकार वेगळं असतं आणि केंद्राचं सरकार वेगळं असतं.
काय असतं, राज्य त्याचं सरकार वेगळं आणि केंद्राचं सरकार वेगळं. मग आता यांच्या दोघींचा जर समज एखाद्या कायद्यावर भांगड झाले, जसं की आता 3 सूच्या बनल्या आहेत. राज्य सूची ज्याच्यावर राज्य घेऊ शकते निर्णय, केंद्र सूची ज्याच्यावर केंद्र घेऊ शकते निर्णय, आणि तिसरी सूची कोणती आहे, समवर्ती सूची, जी आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतली आहे. बरोबर. मग समवर्ती सूची आहे, समवर्ती सूचीमध्ये अशी सूची की ज्याच्यावर दोन्ही जण कायदा बनवू शकतात. मग समज एखादी गोष्ट अशी ज्याच्यावर दोन्हींना कायदा बनवला, समज एक मोठा भाऊ आणि एक लहान भाऊ आहे. आता दोन्हीला एकच गोष्ट आवडली, दोन्हीला काय आवडली, एकच गोष्ट. मोठा काय करेन, चावणी झाली चपरे, काय करून ते गोष्ट कोण घेऊन घेईन, मोठा भाऊ घेऊन घेईन. मग तसंच हा राज्य सरकार काय असतं, लहान भाऊ, आणि केंद्र सरकार काय असतं, मोठा भाऊ. आणि याला मोठा भाऊ मानायचं किंवा याला जास्त पॉवर द्यायची कोणाकडून घेतलं आपण ना, कॅनडाच्या राज्यघटनेकडून. कोणाकडून घेतलं मग, कॅनडाच्या राज्यघटनेकडून. शेषणाधिकार, शेषाधिकार केंद्राकडे असणार. म्हणजे शेषाधिकार म्हणजे काय, जास्तीत जास्त अधिकार. राज्यपालांचे केंद्राचे प्रतिनिधी असतात. बरोबर. म्हणजे राज्यपालाची निवड कोण करतात, तर राष्ट्रपती करतात. सर कोण करतात, राष्ट्रपती. हे तिच्यात सांगितलेले साध्या शब्दामध्ये की राज्यपालाची काय आहे, केंद्राचा प्रतिनिधित्व. एखादी राज्य शासन बरोबर चालू आहे की नाही, काय नाही, किंवा त्यांच्यावर ध्यान ठेवायला, किंवा एखाद्या राज्यावर पूर्णपणे त्याचं काय असतं, हे असतं की राज्य बरोबर चालू आहे काय नाही, कामकाज पाहण्याचं काम कोण करतो, मग आपला राज्यपाल. आणि तो कोणाचा प्रतिनिधी असतो, केंद्राचा. हे डिटेलमध्ये हळूहळू आपलं चालेल ना, तेव्हा मी तुम्हाला सांगेन. सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधीक्षक, नका पाठ करू. ठीक आहे. मग आयर्लंड कडून काय घेतलं आपण, सर्वात महत्वाचं एवढंच पाठ करा, याच्या व्यतिरिक्त काही येणार नाही. काय, राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, भाग 4 कलम 36 ते 51. किती आहे, कलम 36 ते 51. म्हणजेच काय की एखादं राज्य कशा प्रकारचं बनायला पाहिजे, याने कसे धोरण आखले पाहिजे, आणि त्याचे मार्गदर्शक म्हणजे या धोरणांबद्दल मार्गदर्शन करणारे काही तत्व तिच्यात मांडलेले. कशात, आपल्या हे भाग 4 मध्ये. आणि त्यालाच नाव दिलं आपण मग राज्याचे धोरण कसे असायला पाहिजे. म्हणजे समज जसं की माझं घर आहे, माझ्या घराला मी माझ्या घरामध्ये काय केलं पाहिजे मी, की संडास वगैरे बांधायला पाहिजे आपण, जसं आपण त्याला टॉयलेट म्हणतो, सॉरी हा. तर टॉयलेट बांधायला पाहिजे, काय आपलं घरातलं एक धोरण पाहिजे, टॉयलेट घरात पाहिजे. तसं की आमच्या भारतामध्ये काय की वृद्ध लोकांना आम्ही पगार दिला पाहिजे, असं धोरण पाहिजे एखादं. आमच्या याच्यामध्ये जे कामगार आहे त्या कामगारांना सर्वांना काय पाहिजे, सारखेपणे वेतन भेटलं पाहिजे. त्याच्यानंतर जे पशु प्राणी इंडेंजर्ड, त्यांच्यासाठी आम्ही काय बनवले पाहिजे, नॅशनल पार्क बनवले पाहिजे. हे काय, त्यांच्यासाठी आम्ही असे धोरणं बनवले पाहिजे. आणि हे धोरणं कसे बनवायचे, काय बनवायचे, आणि कशा संबंधित बनवायचे, याच्याबद्दल माहिती कशात दिलेली आहे, आपल्या राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये दिलेली आहे. कशात दिलेली आहे, राज्य धोरणाच्या मार्गदर्शक तत्वामध्ये. त्याच्यानंतर राष्ट्रपती पद कोणाकडून घेतलं रे आपण, सर अमेरिकाकडून घेतलं होतं. कोणाकडून घेतलं तर राष्ट्रपती पद अमेरिकाकडून. उपराष्ट्रपती पद घेतलं तर पाहतो, उपराष्ट्रपती पद घेतलं होतं. ठीक आहे. अमेरिकाकडून आपण उपराष्ट्रपती पद घेतलं होतं. ठीक आहे. उपराष्ट्रपती पद घेतलं, मग उपराष्ट्रपती पदाची काय घेतली आपण, निवडणूक. काय, उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आपण कोणाकडून घेतली, मात्र ही निवडणूक आपण घेतली आयर्लंड कडून. आता हे नवी लक्षात ठेवलं तर चालेल ना. राज्यसभेवर काही सदस्यांची नामनिर्देशन, जसं की पाय, राज्यसभेच्या एकूण किती जागा आहेत, जर तू चांगला अभ्यास झाला असेल तुला तर बरं, नाही नवीन माणूस असेल तर काही ध्यान देऊ नको. राज्यसभेच्या एकूण जागा सर 250. किती जागा आहे, 250. मग 250 जागांपैकी काय होतं माहितीये तुला, 238. किती, 238 लोक हे निवडून येतात, निवडून आलेले असतात. कसे असतात ते, निवडून आलेले असतात. ठीक आहे. पण हिच्यातले जे 12 असतात ते 12 लोक काय, नामांकित केले जातात. काय केले जातात, ते नामांकित. हे असतात ते साहित्य, कला, खेळाडू, या भागातून ते आलेले असतात. ज्यांना की राष्ट्रपती असतो, तो राष्ट्रपती काय करतो, डायरेक्टली 12 लोकांना इकडून चला भाऊ तुम्हाला राज्यसभेत बसणं असं करतो. किती लोकांना, 12 लोकांना. ठीक आहे. 173 का 172 त्याची कलम काहीतरी, ते विधानसभेसाठी बहुतेक. ठीक आहे. त्याच्यानुसार काय करतो, म्हणजे राज्यसभेची कलम 80 त्याच्यानुसार तो बसतो. ठीक आहे. मग एवढं तुम्हाला माहिती पाहिजे की नामनिर्देशन, हे जे राज्य आपण नामनिर्देशन करतो कोणाकडून घेतले, मग हे आयर्लंड कडून घेतलेलं आहे. पण IMP शेवटी हे एवढं करून ठेवा, याच्यावर प्रश्न आला तो हे तो काही आलेलाच आहे. ठीक आहे. पहा मित्रांनो, आपण आता काय पाहिली, आयर्लंडची घटना. आता आपण पाहू पुढचा घटना कोणाची पाहणे तुम्हाला, तर सर ऑस्ट्रेलिया. यांच्याबद्दल एक एक गोष्ट पाठ करा, त्याच्या बाहेरचं काही येणार नाही, मी गॅरंटी म्हणतो तुम्हाला. माझ्या नावावर महाभरोशावर करून टाका. ठीक आहे. काय, ऑस्ट्रेलियाच्या घटनामधून समवर्ती यादी आलेलं आहे. काय, समवर्ती यादी आणि संयुक्त बैठक. ठीक आहे. हे एवढं नाही मी पाठ केलं चालेल. संयुक्त बैठक आपण घेतो 108 नुसार, मला तर हेच वाटतंय, शक्यतो एकदा चेक करून घेतो मी. संयुक्त बैठक आपण कलम 108, जुन्या पोरांना माहिती. ठीक आहे. समवर्ती यादी म्हणजेच काय, पहा मी तुम्हाला सांगितलं आताच की पहा, आपल्या राज्य, जेव्हा आपण काय शिकू, राज्य आणि केंद्राचे संबंध. काय, राज्य आणि केंद्राचे संबंध. मग आता पहा, इथे राज्य सरकार वेगळं आहे. काय, राज्य सरकार वेगळं,
आणि इथं केंद्र सरकार असतं वेगळं. जसं की आता केंद्र सरकार वेगळे आणि राज्य सरकार वेगळे, बरोबर. महाराष्ट्रावर कोणाचं राज्य आहे आता तुम्हाला सांगतो सर, देवेंद्र फडणवीस, आणि केंद्रामध्ये कोणाचं येतं, नरेंद्र मोदीजी यांचं. ठीक आहे, मग याच्यामध्ये काय पाहिजे, हे काही नियम बनवतील, बरोबर. मग हे बी काही नियम बनवतील, बरोबर, हे बी काही नियम बनवतील. मग नियम बनवतील, यांचं क्लॅशेस नाही व्हायला पाहिजे, यांच्या भांगडी नाही व्हायला पाहिजे, म्हणून काय होईल आता, यांच्या भांगडी नाही व्हायला पाहिजे. मग त्यासाठी काय बनवलं, 3 सूच्या किंवा 3 याद्या. काय बनवल्या, याद्या 3 याद्या. पहिली बनवली राज्य यादी, म्हणजे केंद्र यादी बनवली पहिली. काय, राज्य यादी किंवा केंद्र यादी. ही याच्यावर फक्त कोण नियम बनवीन, राज्य. केंद्र बी बनवू शकतं, पण केव्हा, जेव्हा एखाद्या राज्यामध्ये समजा आपत्काल लागलेला आहे, बरोबर, त्यालाच आपण काय म्हणतो की राष्ट्रपती राजवट. हा, त्याच्यानंतर दुसरी आली केंद्र सूची. काय आली दुसरी, केंद्र सूची. ठीक आहे, मग असं म्हणणं पडलं यांचं की आता असे काही विषय ना भाऊ, की जसं की कर विषय म्हणजे काय, कर, जसं की त्याच्यावर जसं की पाय CGST आणि दुसरा आहे आपला SGST. जसं की हा कायदा आहे, म्हणजे आपला टॅक्स या, हा एक लावतं केंद्र सरकार आणि हा लावतो ते राज्य सरकार, असं त्यांचा विषय आहे. मग याच्यावर काय करायचं यांना ना, आपण एक काम करू. मी ना काय केलं होतं काल, ते ऑस्ट्रेलियाची राज्यघटना वाचली, त्या ऑस्ट्रेलियाची राज्यघटनामध्ये नवीन कॉन्करंट लिस्ट वाचली, म्हणजे काय की समोरची यादी. मग त्या समोरची यादीमध्ये काय लिहिलं भाऊ, की पाय की दोन्हीले जर आपल्याला एकत्र लिहिलं असेल तर काय करणार, म्हणजे आपल्याला समोरची सूची नावाची एक ऍड करायची आणि त्याच्यामध्ये काय करायची, अशी विषय लिहायची तिच्यावर दोन्ही बी कायदे बनवू शकतो. मग आपण काय केलं, ऑस्ट्रेलिया भाऊकडून काय केलं आपण ना, एक समवर्ती नावाची यादी घेतली, तसं झालं ते आपलं. आणि त्याच्यानंतर काय मग की समज आपली लोकसभा बी राज्यसभा दोघी तर जमत नसलं की एखाद्या विषयावर, त्यांना काय घेतलं, टू बी हिअर बसवले रे, म्हणजे त्यांची काय केली, संयुक्त बैठक बसवली. काय बसवली आपण, त्यांची संयुक्त बैठक. ठीक आहे, वाणिज्य व्यापार शास्त्र यांनी बी केलं तर चालतं. फ्रान्सची राज्यघटना काही विशेष नाही, एक गणराज्य म्हणजे रिपब्लिक हा शब्द, कोणता, रिपब्लिक हा शब्द आपण त्यांच्याकडून घेतलेला आहे, रिपब्लिक, बरोबर. आणि त्याच्यानंतर प्रास्ताविकेतील स्वातंत्र्य, समता, बंधुता, बरोबर. हे आपण फ्रॅटर्निटी, इक्वॅलिटी आणि फ्रीडम हे शब्द आपण त्यांच्याकडून घेतलेले आहे. ठीक आहे, दक्षिण आफ्रिका एकच लक्षात ठेव, काय, घटना दुरुस्तीची पद्धत. काय, घटना दुरुस्तीला आपण काय म्हणतो, संविधान संशोधन करणे. काय, संविधान संशोधन, काय म्हणतो आपण त्याला, संविधान संशोधन करणे. आणि रशियाकडून एकच लक्षात ठेव, काय, मूलभूत कर्तव्ये. 1976 मध्ये घेतली, आपण घेतली 1976 मध्ये. कोणती संविधान दुरुस्त होती ते, 42वी. आता पाशी नसतो पुढे. ठीक आहे, मूलभूत कर्तव्य आपण त्यांच्याकडून घेतली. ठीक आहे, एवढं सगळं यांच्याबद्दल एक एक गोष्ट पाठ करा, याच्यावर प्रश्न येतो. आपण पुढे पाहू, आता प्रश्न पण घेतलेले काही आपण त्याच्यामध्ये समजून तुम्हाला. ठीक आहे, सर्वात महत्वाचं तुमच्या पेपरामध्ये कन्फर्म एक प्रश्न याच्यावरून दिसेलच तुम्हाला, याची गॅरंटी माझी आहे. बाकी नाही दिसला तर मग मला म्हणजा, पुढे पेपर द्यायला जा तुम्ही, त्याच्यावर तुम्हाला प्रश्न दिसेनाच. याच्यावर एक म्हणजे विषय करायचंच काम नाही, 100% याच्यावर तुम्हाला प्रश्न दिसेनच. की भारतीय संविधानाची प्रस्तावना. आता पहा, प्रस्तावना म्हणजेच काय रे, की प्रस्तावनाचं काय म्हणणं आहे, की आता संविधान तर सगळे माणसं वाचू शकता का, नाही. संविधान सगळे माणसं वाचू शकता का, नाही. मग तुम्हाला संविधान तर आम्ही वाचू शकत नाही सर, बरोबर. सगळेच लोक वाचू शकतील का, नाही. मग ते संविधान वाचू शकणार नाही, पण आपल्या संविधानामध्ये कशाबद्दल बोलल्या गेलंय, की आमच्या संविधानामध्ये नेमकं आहे काय. जसं की आपण सारांश वाचतो धड्याचा, की या धड्यामध्ये नेमकं आहे का, एकदम क्लिष्ट छोट्याशा भाषेमध्ये आपल्याला वाचायला भेटतं. मग तसंच आपली जी राज्यघटना आहे, थोडक्यामध्ये आपल्या राज्यघटनेला नेमकं म्हणणं काय, ते म्हणणं या एका पेजवर सांगितलेलं, की आमच्या राज्यघटनेचं हे म्हणणं आहे. यालाच आपण काय म्हणतो, प्रस्तावना, किंवा यालाच म्हणतो आपण काय म्हणतो, सरनामा. काय म्हणतो यालाच आपण, सरनामा. आणि यालाच काय म्हणलं जातं, घटनेचा आत्मा. काय म्हणलं जातं, घटनेचा आत्मा. कारण या आत्म्यामध्येच काय ठरवलं गेलं सगळं, की आमच्या घटना कशी आहे आणि कशी नाही. ठीक आहे, हा आत्मा जर काढून गेला, याच्यातल्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्यात जर गोष्टी काढून घेतल्या तर घटनामध्ये काही राहणारच नाही. जसं की तुमचं हृदय काढून घेतलं, तिला तुमच्यापासून दूर केलं, म्हणजे तुमच्या हृदयाला तुमच्यापासून दूर केलं, तर तुमच्याकडे काय उरणार आहे का, नाही उरणार आहे ना. मग तसंच जर आपल्या भारताच्या राज्यघटनेपासून आपण जर हे प्रस्तावना दूर केली तर आपल्या राज्यघटनेमध्ये काही उरणार नाही. म्हणून याला काय म्हणलं जातं, तर आपल्या घटनेचा आत्मा. काय म्हणलं जातं, हार्ट अँड सोल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. कशाला म्हणलं जातं, मग प्रिएम्बल किंवा प्रस्तावनेला म्हणलं जातं. ठीक आहे, एवढं तुम्हाला क्लिअर झालेलं असेल. मग आता प्रस्तावना आपल्या याच्यात होती का आधी, नाही. मग प्रस्तावना आपण लोकांकडून घेतली. मग लोकांकडून म्हणजे कोणाकडून, तर अमेरिका. काय, अमेरिकाकडून याला घेतली आपण. कोणाकडून घेतली, अमेरिकाकडून आपण काय घेतली, प्रस्तावना. प्रश्न आलेला आहे की प्रस्तावना आपण कोणाकडून घेतलेला आहे. इथं लिहिलेलं तुला की संकल्पना ही कोणाकडून घेतली, अमेरिकाकडून. पण मग अमेरिकाची लिहिण्याची भाषा आवडली नाही आपल्याला.
अमेरिकाची लिहिण्याची भाषा आवडली का? नाही. म्हणून मग भाषा की ही जी आपण प्रस्तावना लिहिली हिची लिहायची भाषा म्हणजे कोणती इंग्रजी वगैरे नाही, की नेमकी लिहायची कशी, कोणत्या शब्द याच्यात आले पाहिजे कोणते नाही आले पाहिजे, अशा प्रकारची भाषा आपण कोणाकडून घेतली? मग ऑस्ट्रेलियाकडून घेतली. कोणाकडून घेतली रे? मग ऑस्ट्रेलिया. हे तुला लक्षात ठेवायचं आहे. कोणाकडून घेतली? तू ऑस्ट्रेलियाकडून घेतली. कोणाकडून घेतली? आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतली. ठीक आहे. मग ऑस्ट्रेलियाकडून ही गोष्ट तू घेतली. मग त्याच्यानंतर आता याला आपण आत्मसात कधी केलं? आपलं संविधान मला सांगतो जे संविधान आहे किंवा प्रस्तावना आहे हे आपण स्वीकारलं कधी? आता स्वीकारणं अंमलबजावणी पण तो स्वीकारलं कधी? स्वीकारणे. ठीक आहे. जसं की एखादी वस्तू तू दुकानावर गेला आणि तिला काय केलं? तू आधी स्वीकारलं. काय केलं? स्वीकारलं. आणि तिला तू घरी आणलं. घरी आणल्यानंतर तू काय केलं? तिची तोडफोड केली म्हणजे त्या गाडीवर काय केलं? तुझी अंमलबजावणी केली पूर्णपणे. किंवा समज एखादी कायदा सरकारने बनवला, तो बनवला आणि जेव्हा तो लोकसभा आणि राज्यसभामध्ये पास झाला तेव्हा तो काय केला? सगळ्यांच्या सह्या केल्या किंवा सगळ्यांनी त्याच्यावर वोटिंग केली तेव्हा तो काय केला? मग स्वीकारल्या गेल्या. काय केला? तो कायदा स्वीकारला गेला आणि स्वीकारल्यानंतर काय केलं गेलं? त्याची अंमलबजावणी केली. जसं की काय केलं की जेव्हा आपलं संविधान तयार झालं, तो संविधान तयार झाल्यानंतर 26 नोव्हेंबर याच्यात लिहिलं बी काय? आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी. काय? मग 26 नोव्हेंबर 1949 ला. कधी? 26 नोव्हेंबर. याच्यावर खूप प्रश्न आलेले आहे, लक्षात ठेवा. 26 नोव्हेंबर 1949 ला. कधी? 26 नोव्हेंबर 1949 ला काय केलं? आपण स्वीकारलं. काय? संविधान. काय केलं? संविधान स्वीकारलं. आणि सगळे सगळे कलम लावलेले का? आपण नाही. किती? फक्त 16 कलम लावले. किती? 16 कलम. 16 कलम लागू केले होते. कधी? जेव्हा आपण संविधान स्वीकारलं ना त्यावेळेस किती? 16 कलम आपण लागू केले होते. ठीक आहे. याच्यावर प्रश्न येणार नाही. मात्र येईल की आपलं संविधान कधी स्वीकारलं. मग स्वीकारलं पुरे कलम लागू केले तेव्हा भारतात आपण लगेच रुको थोडा समय लगेगा, टाइम लगेगा. बरोबर आहे? टाइम लगेगा. मग पहिल्यांदा फक्त स्वीकारलं आणि त्याच्याबरोबर किती? 16 कलम लागू केले. पण नंतर किती दिवसांनी? जवळपास म्हणजे नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी. जवळपास मग एक सव्वा 2 महिन्यांनी. किती महिन्यांनी? 2 महिन्यांनी. 2 महिन्यांनी म्हणजे कधी रे? मग 26 जानेवारी. कधी? 26 जानेवारी. 26 जानेवारी 1950 ला. कधी? 26 जानेवारी 1950 ला आपण काय केलं होतं? हे संपूर्ण संविधान लागू केलं होतं. म्हणजे त्याची काय केली होती? आपण अंमलबजावणी केली होती. काय केली होती? अंमलबजावणी. अंमलबजावणी का अंमलबजावणी ते पाहावं आपल्याला काही एवढं समजत नाही. अंमलबजावणी. सॉरी अंमलबजावणी म्हणजे काय केलं? याला लागू केलं होतं. कधी? 26 जानेवारी 1950 ला काय केलं होतं? आपण याला लागू केलं होतं. म्हणजे याची काय केली होती? आपण अंमलबजावणी केली होती. कशाची? आपल्या संविधानाची. ठीक आहे. मग काय झालं त्याच्यानंतर की मित्रा जेव्हा आपलं संविधान बनलं ना सुरुवातीला त्याच्यात 3 शब्द होते. तेच मेन ते शब्द होते. समाजवादी, धर्मनिरपेक्ष, एकात्मता होते. काही नाही. हे 3 शब्द नव्हते आपल्या याच्यात. मग ते 3 शब्द आपण काय केले? ऍड केले. मग तुला सांगितलं मी सुरुवातीलाच पहिल्या लेक्चर मध्ये आपण बघितलं काय की संविधान एकच आहे तुमच्या नियमांची नियम असतो म्हणजे एखादा देश चालवण्यासाठी बनवल्या गेलेली नियमावली म्हणजेच काय? आपलं संविधान. पण ती काळानुसार काय करावी लागेल? आपल्याला बदलावी लागेल. बदलावी लागेलच म्हणजे काय? आपल्याला त्याच्यातली घटना दुरुस्ती करावी लागेल. घटना दुरुस्ती केली म्हणजेच काय करणं? आपल्याला त्याच्यातला एक कलम बदलणं आली किंवा कलम ऍड करणं आली. मग कलम ऍड करणं म्हणजेच काय? त्याला घटना दुरुस्ती करणं. घटना दुरुस्ती आपण कोणाकडून घेतली? एका मिनिटात सांग. आताच पाहिलं आपण. घटना दुरुस्ती आपण कोणाकडून घेतली? कमेंट तर करू शकत नाही पण तू या मनावर तिथं लिहून ठेव की सर हा याने केलं होती. तिच्या तुला अजून हायस पुढे. मग 1976 मध्ये कधी? मग 42वी घटना दुरुस्ती केली आपण. कधी? 42वी घटना दुरुस्ती केली. कधी केली ते? 1976 ला. सर कधी केली? 1976 ला. आणि त्याद्वारे काय केलं आपण? आपल्या संविधानामध्ये समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. काय? समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता या 3 शब्दांना ऍड केलं. आता समाजवादी म्हणजे काय? समाजासाठी. ठीक आहे. साधारणतः याची व्याख्या पूर्णपणे नमूद दिलेली नाही आपल्याच्या पण लोकांनी म्हणलं जातं तर त्यात पूर्ण डिटेल काही बोलत नाही. मी आता जवळपास 1 सव्वा तास झालेला आहे. ठीक आहे. हळूहळू जेवढं त्या कामाचं तेवढं पाहिजे. याच्यावर प्रश्न आलेला आहे कोणते शब्द येतील? समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. धर्मनिरपेक्षता म्हणजे काय? तुला चांगलंच माहिती की ज्या ठिकाणी सर्व धर्म समभाव, सर्व धर्मांना घेऊन आमचा देश चालणार आहे त्याला आम्ही काय म्हणतो? धर्मनिरपेक्ष. तसेच तुमच्या पेपरात एकदा आलं होतं की याने पालखीवाला यांनी प्रस्तावनेला काय म्हणले गेलेले? तर यांनी काय म्हणलेले? आमच्या घटनेचे ओळखपत्र. काय म्हणलेले गेलेले? याने पालखीवाला. आता याच्यात काय ठेवायचं? आता आमच्या क्लासमध्ये एका जणाचं नाव ठेवलं की हा याने पालखीवाला आहे. मग याने पालखीवाल्याने काय केलेलं आहे रे? ते याने पालखीवाल्याने काय केलेलं आहे? मग आमच्या घटनेचं काय केलेलं आहे? त्यांनी ओळखपत्र म्हणलेलं. कशाला? आमच्या घटनेला काय म्हणलेलं आहे? ओळखपत्र. त्या पोरग्याला नाव ठेवून दिलं याने पालखीवाला. तसं तुम्ही लक्षात ठेवू शकता. एखाद तुम्हाला जसं कोण विचारलं की सर लॉर्ड डलहौसीने काय केलं?
मित्राचं नाव ठेवा. लॉर्ड असेल म्हणजे जसं एखाद्या टायमाला सर्वात जास्त ज्याचा कार्यकाळ होता कोणाचा होता, लॉर्ड लुसीचा होता बरोबर, 46 ते 58 पर्यंत, ठीक आहे, 57 का 58 पर्यंत, ठीक आहे, सर्वात जास्त कार्यकाळ त्याचाच होता भाऊचा. मग त्याच्याबद्दल ज्यानं त्यानं जे जे काम केले त्याच्याबद्दल तुम्ही काय करू शकता, पूर्णपणे एक असा एक मित्र बनवा एक, आणि त्या मित्र बनवा म्हणजे मित्र असेनच तुमचा, त्याला ठेवून द्या की यानं हे केलं त्यानं ते केलं, बरं त्या मित्र पाहता किंवा तुमच्या डोक्यात येऊन जाईल, मी असंच पाठवत होतो, ठीक आहे, आणि वर्गातल्या पोरांना मी आपण तसंच सांगतो, ठीक आहे. मग त्याच्यानंतर न्याय प्रविष्ट नाही, ही न्याय प्रविष्ट नाहीये, याच्यात काही बदल वगैरे म्हणजे पूर्णपणे न्याय प्रविष्ट ही नाही, ठीक आहे. ही कशावर बनवली गेली तुम्हाला सांगितलं मी, जेव्हा पहिली मीटिंग कधी झाली आपली सर 9 डिसेंबरला बरोबर, डॉक्टर सच्चिदानंद सिंह ऐका त्याचे अध्यक्ष. दुसरी झाली सर 11 डिसेंबरला, तेव्हापासून काय झालं सर की डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना काय केलं होतं, अध्यक्ष म्हणजे अस्थायी अध्यक्ष होते आपले सच्चिदानंद सिंह, आणि स्थायी अध्यक्ष कोण म्हणले सर डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि त्याच्यानंतर झाली ती 13 डिसेंबरला तिसरी मीटिंग, 13 डिसेंबर 1946 ला कधी झाली ती, 13 डिसेंबर 1946 ला काय झाली ती तिसरी मीटिंग. आणि त्या तिसऱ्या मीटिंग मध्ये काय झालं होतं, पंडित जवाहरलाल नेहरू, कोणी, पंडित जवाहरलाल नेहरू, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी काय केलं होतं, उद्दिष्टांचा ठराव काय मांडला होता, उद्दिष्टांचा ठराव मांडला होता. आणि या उद्दिष्टांच्या ठरावाचं काय म्हणणं होतं की आमचं नेमकं हे जे बनवायचं आम्हाला संविधान याचं उद्दिष्टच हेच आहे, आणि त्या उद्दिष्टांच्या ठरावांनाच पुढे चालून बदलून कशात बदलण्यात आलं, मग हे प्रिएम्बल किंवा आपण त्याला म्हणतो प्रस्तावना किंवा आपण त्याला म्हणतो सरनामामध्ये काय केलं होतं, बदलण्यात आलं होतं. कशात बदलण्यात आलं होतं, आपल्या संविधानाच्या प्रस्तावनामध्ये बदलण्यात आलं होतं, ठीक आहे. मग त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेमध्ये खटला कोणता सर्वात महत्वाचा, एक गोलकनाथ आणि दुसरा केशवानंद भारती, याच्यावर प्रश्न आलेला तुमच्या पेपरात म्हणून लिहिला की तुम्हाला जर म्हणलं की आपल्या प्रस्तावनेबाबत आपल्या सर्वोच्च कोर्टामध्ये कोणता खटला आलेला, सर केशवानंद भारती हा खटला आलेला आहे. कोणता खटला आलेला आहे, केशवानंद भारती खटला आलेला आहे. जर तुम्हाला म्हणलं की एका मिनिटात प्रस्तावनेबद्दल माहिती द्या, तर काय माहिती दे सांग. सगळ्यात पहिल्यांदा प्रस्तावना बनवायची हे आपण कोणाकडून म्हणलं असं की आम्हाला प्रस्ताव बनवणं म्हणून सर आम्ही विचार केला, आम्ही काय केलं की अमेरिकाची, सर काय केलं अमेरिकाची आम्ही काय पाहिली, राज्यघटना पाहिली, काय पाहिली आम्ही अमेरिकेची राज्यघटना पाहिली. आणि अमेरिकेची राज्यघटना पाहिल्यानंतर आम्हाला त्याच्यामध्ये प्रस्तावना नावाचा एक काहीतरी विशेष गोष्ट दिसली, आणि त्या विशेष गोष्टीला काय केलं आम्ही भारतामध्ये लागू केलं. पण ते पाहिल्यानंतर आमची सुरुवातीला त्यांची भाषा आम्हाला समजली नाही, म्हणून आम्ही काय केलं, त्याच्याकडून भाषा घेतली नाही. तर भाषा आम्ही कोणाकडून घेतली, मग तर सर आम्ही भाषा नावाचा हा प्रकार घेतला, तो म्हणजे ऑस्ट्रेलियाकडून. प्रस्तावना स्त्रोत कोणाकडचा आहे रे सर, स्त्रोत आहे सर अमेरिका, कोणाकडचा आहे अमेरिका, ठीक आहे. त्याच्यानंतर त्याची भाषा कोणाकडची रे, तर सर ऑस्ट्रेलिया, कोणाकडची आहे ऑस्ट्रेलिया, ठीक आहे. यालाच आपण काय म्हणतो प्रस्तावना, ठीक आहे, प्रस्तावना. मग प्रस्तावनालाच काय म्हणलं जातं सर सरनामा, काय म्हणलं जातं सरनामा, बरोबर, सारांश येतो. मग या सरनामाला काय म्हणलं जातं, आपल्या राज्यघटनाची आत्मा, काय म्हणलं जातं राज्यघटनाची आत्मा, काय म्हणलं जातं राज्यघटनाची आत्मा, आत्मा म्हणल्या गेली तिला काय म्हणलं जातं राज्यघटनेची आत्मा, ठीक आहे, हे म्हणलं जातं. आणि याच्याच नंतर आपल्याला काय ओळखायला पाहिजे की याच्या राज्यघटनेची आत्मा तर म्हणलं, आणि परत मग आपल्याला काय माहिती पाहिजे की आता सुरुवातीला आता राज्यघटना आपण कधी याला स्वीकारलं तर सर 26 नोव्हेंबर 1949 ला आम्ही स्वीकारलं, आणि 26 जानेवारी 1950 ला, कधी 26 जानेवारी 1950 ला आम्ही काय केली, याची अंमलबजावणी केली. काय केली, अंमलबजावणी केली. आणि अंमलबजावणी म्हणजे काय तुला समजलं, कायदा बनवणे, त्याला स्वीकारणे म्हणजे काय, त्याला स्वीकारला आणि त्याला लागू करणे म्हणजे काय, त्याची अंमलबजावणी करणे. जेव्हा त्याला घेतला आम्ही स्वीकारला तेव्हा फक्त किती 16 कलम आम्ही लागू केलेले होते, ठीक आहे. मग त्याच्यानंतर काय झालं की सुरुवातीला आम्ही जेव्हा ही प्रस्तावना बनवली त्याच्यामध्ये 3 शब्द मेन होते, कोणकोणते, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि त्याच्यासोबत कोणतं नव्हतं, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि कोण होतं त्याच्यासोबत, मग तसं त्याच्यासोबत नव्हते मग लोकशाही, आपलं लोकशाही म्हणतो एकात्मता, कोण नव्हतं एकात्मता, काय होतं एकात्मता हा शब्द नव्हता. मग तिने काय केलं सर आम्ही काय केलं 42वी घटना दुरुस्ती केली. कितवी 42वी घटना दुरुस्ती,
काय केली? 42वी घटना दुरुस्ती केली. आणि 42व्या घटना दुरुस्तीमुळे काय झालं सर? तर 19 कधी केली 42वी घटना दुरुस्ती? 1976 मध्ये केली. कधी केली? याच्यावर प्रश्न आलेला आहे आणि येणार पण परत येणार आहे की 42वी घटना दुरुस्ती कधी झाली रे? तर सर आमची झाली ती 1976 ला झाली. आणि त्यानुसार आम्ही काय केलं? हे 3 शब्द कोणकोणते? समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता या 3 शब्दांना काय केलं? आमच्या राज्यघटनेमध्ये ऍड केले. काय केलं? त्यांना ऍड केले. ठीक आहे, एवढं तुम्हाला समजलं पाहिजे. त्याचसोबत एन ए पालखेवाला यांनी काय म्हणलंय की सर एन ए पालखेवाला यांनी आमच्या प्रस्तावनेला आमच्या राज्यघटनेचे काय म्हणलंय? ओळखपत्र म्हणलेलं आहे. एवढं मी तुला समजलं असेल. आणि त्याच सोबत मग आमच्या राज्यघटनेला किंवा आमच्या जे प्रस्तावना आहे याच्याबद्दल कोर्टामध्ये केस कोणती किंवा खटला कोणता आहे? तर सर तुम कोणता आहे? केशवानंद भारती खटला. कोणता आहे? केशवानंद भारती खटला. काय? केशवानंद भारती खटला आहे. ठीक आहे, एवढं आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर मग हे उद्देशिका समजून घेतली पाहिजे, कारण काय याच्यावर मित्रांनो तुमचे बरेचसे प्रश्न आलेले आहेत. मग आम्ही आता समजून घेऊ की आम्ही भारताचे लोक. कोण म्हणतं हे? की आम्ही भारताचे सर्व मिळून, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम. आता मी शब्दांचे अर्थ काही सांगत नाही भाऊ तुला, कारण टाइम होऊन जाईल अजून खूप. ठीक आहे, याच्यावर माझा ऑलरेडी एक व्हिडिओ पडलेला आहे सर्वांच्यावर. 18 का 29 मिनिटाचा व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओमध्ये सर्व डिटेलमध्ये मी शब्द समजून दिले. तो व्हिडिओ सुद्धा पाहू शकतो. युट्यूबवर पण हा व्हिडिओ मी टाकणार. ठीक आहे, मग सार्वभौम, आता या शब्दांची सिरियल पहा. सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य. काय? सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडवण्याचा. आमच्या देशात कसं बनवायचा? त्याला सार्वभौम बनवणं, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य. याच्यावर प्रश्न आलेला आहे यांचा क्रम लावण्यासाठी. ठीक आहे, मग त्याच्यानंतर व त्याच्या सर्व नागरिकांस आम्हाला कसा न्याय द्यायचा आहे? न्याय कसा द्यायचा आहे? न्याय बरोबर सामाजिक, आर्थिक व राजनैतिक. कसं न्याय द्यायचा आम्हाला? सामाजिक, आर्थिक व राजनैतिक हा न्याय कोणाला द्यायचा? आमच्या लोकांना द्यायचा आहे. तसेच त्यांना विचार करण्याची, अभिव्यक्ती म्हणजे पूर्ण व्यक्त होण्याची, तसेच विश्वास आणि श्रद्धेचे काय त्याने आम्हाला? श्रद्धा व उपासना यांचे काय द्यायचे? त्यांना आम्हाला स्वातंत्र्य द्यायचे आहे. कशाचे? विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासना. आता तुम्ही याची सिरियलवर प्रश्न आला, तुम्ही हे पाठ करून ठेवा. याच्यावर पण येऊ शकतो. पेपर बनवणारा चपळे. तुला काय ठेवणार? आता लक्षात काय ठेवणं तुला? पाय तुला एक सिरियल लक्षात ठेव, लिहून ठेवतो वाटलंस ना. विचार. आता पहिली काय आपल्याकडे? की सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही आणि गणराज्य. दुसरं तुला काय लक्षात ठेवायचंय? तर बघ, सामाजिक, आर्थिक व राजनैतिक हे पाठी तुला काय पाहायची गरज नाही. त्याच्यानंतर विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे काय देणं आपल्याला? स्वातंत्र्य. ही बी शब्दांची लढ तू लक्षात ठेव की एकामागे एक असे येतात. याच्यावर प्रश्न आलेला याच्यावर सुद्धा येऊ शकतो. ठीक आहे, निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांची देणारे आश्वासन देणारी बंधुता, एकात्मता आणि एकता हे 3 शब्द आपण कोणाकडून घेतलेले? सर फ्रान्स कडून घेतलेले. मग प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत कधी? आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी काय केले? त्यापर्यंत स्वीकारलं होतं. आणि याद्वारे हे संविधान अंगीकृत म्हणजे काय करत आहोत? स्वीकारत आहोत. अंमलबजावणी कधी केली महाविद्याची? सर 26 जानेवारी 1950 करून स्वतः प्रत्यर्पण करीत. ठीक आहे, एवढं जर तुला समजलं असेल तर मित्रा तुझे एक क्वेश्चन तर वेळामध्ये फिक्स झालास. आणि एवढा जर व्हिडिओ युट्यूबवर असेल तर मग मला म्हणतो, कारण मला आवडतं भैया वन लिनियर न शिकवणं आवडत, पूर्ण डिटेल मध्ये माहिती देणं आवडते. आणि हे आपल्या बॅचचं म्हणल्यावर मी जर तुमच्याकडून पैसे घेतोय तर त्यात डिटेल देणार. कालच्या ज्या दिसते मला 1 ते 2 क्वेश्चन चुकीचे वाटले तर मी त्याला पूर्ण व्हिडिओ डिलीट करतो, परत बनवणार आहे. मी तर विचार करतो तुमचा एक प्रश्न चुकू देईन का? नाही, कारण एका प्रश्नाशी एका मार्कासाठी मित्रांनो जेवढे लढसान तेवढा तुमचा फायदा आहे. आता याच्यावर आपण प्रश्न घेऊ. सर समजलं नाही का? संपलंच नाही का? अजून तुमचा जीव थकत नाही, आमचा बी थकवर आले. ठीक आहे, एकदम काही नाही 10-15 मिनिटात प्रश्न संपवून टाकू. तुमचा आरामात तुम्हाला आठवून जाईल. त्याच्यानंतर मग तुम्ही मोकळे, मी बी मोकळा. आता रातचे वाजून 10 आणि मग अजून जेवण बाकी आहे. 3 वाजेपासून लेक्चर चालू आहे बॅचवर टाकायसाठी. काय सांगतो 3 वाजेपासून मग 3 लेक्चर आता एकट्याचे. जेवण नाही, काही नाही, तुला नसतं बघायचं. जर मी तुझ्यासाठी एवढी मेहनत घेतो तू स्वतः तेवढी बी घेऊ शकत नाही का? मग ठीक आहे, 100% घेतलीच पाहिजे. पहा प्रश्न आता. भारतीय संविधानाच्या उद्देशिकामध्ये खालीलपैकी कोणती संकल्पना अंतर्भूत नाही? उद्देशिका म्हणजेच काय? प्रस्तावना.
काय तुझी प्रस्तावना. आणि प्रस्तावना म्हणजेच काय आपला सरनामा. काय आहे? सरनामा. सरनामा. सरनामा कोणाकडून घेतला अरे आपण लगेच तुला आठवलं पाहिजे. कोणाकडून घेतला सर? अमेरिकाकडून. पण भाषा भाषा कोणाकडून घेतली रे सर? ऑस्ट्रेलियाकडून. कोणाकडून घेतली? ऑस्ट्रेलियाकडून. बरोबर, एवढं तुला माहिती आहे. 3 शब्द जे होते आपण कोणाकडून घेतले ते आपण केव्हा घेतले ते 42वे संविधान संशोधन केलं होतं आपण 1976 मध्ये तेव्हा घेतलं होतं. मग सर समाजवादी बी तर आहे, हा बी तर ऍड केला होता आपण, नंतर ऍड केला होता का? धर्मनिरपेक्ष बी ऍड केला होता. कशानुसार रे? आता याच्यात कोणता शब्द होता? एकात्मता. कोणता? एकात्मता. बरोबर, हे कधी घेतले आपण? 42वे संविधान संशोधन. 42वे संविधान संशोधन कधी केले तरी हे सर? तर मग कधी केले ते आपण 1976 मध्ये. कधी केले ते? 1976 मध्ये. 42वी संविधान घटना किंवा घटना दुरुस्ती म्हणू शकता. सर समाजवादी तर आहे, धर्मनिरपेक्षता आहे, त्याच्यानंतर सार्वभौम आहे की आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा एक संकल्पपूर्वक निर्धार करत आहोत. हे मग साम्यवादी होतं का रे? साम्यवादी हे काही विचारधारा आहे, ते आपल्याकडे काही नाहीये. ते रशिया आणि चीन सारख्या देशांमध्ये साम्यवादी आहे. ते भारतात आहे का? नाही. भारत हा समाजवादी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर खालीलपैकी कोणत्या योजनेद्वारे संविधान सभेची निर्मिती केली गेली? कोणत्या योजनेद्वारे? तुम्हाला सांगितलं मी सुरुवातच आपण केली की काय केलं होतं? 8 ऑगस्टला भारतीयांनी आपलं ऑगस्ट 1940 ला इंग्रजांनी काय केलं होतं? आपल्याला ऑफर दिली होती एक, त्याला आपण काय म्हणतो? ऑगस्ट ऑफर, की आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देऊ. मग त्यांनी काय केलं होतं? 1942 मध्ये काय पाठवलं होतं आपल्याकडे? क्रिप्स मिशन. काय पाठवलं होतं? क्रिप्स मिशन. चिप्स मिशन नाही, क्रिप्स मिशन. आणि 1900 पण याच्यातलं आपण मानलं होतं का? याला नाही. याच्यात त्यांना म्हणलं होतं की नाही, आम्ही तुम्हाला पूर्णपणे स्वातंत्र्य देणार नाही, पूर्णपणे देणार नाही, आम्ही घेणार बी नाही. ठीक आहे. हा, मग त्यानंतर 1946 ला, कधी? 1946 ला कोणतं स्वातंत्र्य भेटलं तर? 1946 कोणती समिती आली? तर सर कॅबिनेट मिशन आलं होतं. कोणतं आलं होतं? कॅबिनेट मिशन. काय आलं होतं? कॅबिनेट मिशन. आणि कॅबिनेट मिशन मुळे काय झालं होतं? आम्हाला आम्ही काय केलं होतं? संविधान सभेची स्थापना केली होती. कोणाची केली होती? संविधान सभेची स्थापना केली होती. आणि या संविधान सभेची स्थापनेचा पहिली सभा कधी भरली होती आमची? 9 डिसेंबर 1946 ला. कधी भरली ती? 9 डिसेंबर 1946 ला. ठीक आहे. कोणती योजना होती ती? कॅबिनेट मिशन योजना. ठीक आहे. कधी आलं होतं सर? 1942 ला. ठीक आहे. सायमन कमिशन कधी आलं होतं भारतात रे? 1928 ला. कधी आलं होतं? 1928 ला. ठीक आहे. खालीलपैकी आहे का असं? पुढचा प्रश्न. हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. संविधान दिन कधी करतो आपण? 26 नोव्हेंबर. कधी करतो? 26 नोव्हेंबर. हे दिवशी काय राहतं आपलं सर? स्वातंत्र्य दिवस. या दिवशी राहतो आपला प्रजासत्ताक दिवस. 15 ऑगस्टच्या दिवशी झेंडा कोण फडकवतो रे? कुणी फडकवतो? पहिली गोष्ट तर सर लाल किल्ला. कुणी? लाल किल्ला. हे माहिती तुम्हाला नाही अजून ना? लाल किल्ला. याच्यावर प्रश्न येऊ शकतो. बरोबर. 15 ऑगस्टच्या दिवशी झेंडा कोण फडकवतात? तर लाल किल्ल्यावर कोण फडकवतात? आपले पीएम. पीएम कोण? पीएम कोण? आपले सध्याचे माननीय श्री नरेंद्र मोदी. कोण आहे? माननीय श्री नरेंद्र मोदी. माहिती नसेल तर पाहून घ्या. हा, नरेंद्र मोदी. ठीक आहे. हे फडकवतात. कुठे फडकवतात? लाल किल्ल्यावर. कुठे फडकवतात ते? लाल किल्ल्यावर. ठीक आहे. हा, एवढं बी माहिती असलं तुला तर खूप आहे. पण या दिवशी काय होतं? ध्वजारोहण. काय होतं? ध्वजारोहण. काय होतं? ध्वजारोहण. बरोबर, याला ध्वजारोहण म्हटलं जातं. ठीक आहे. आणि 26 जानेवारीला कोणत्या ठिकाणी होतं रे? तर कर्तव्य पथ. काय होतं? कर्तव्य पथावर. कुठे फडकवला जातो झेंडा? कर्तव्य पथावर. ठीक आहे. कधी फडकवला जातो? कुठे फडकवला जातो? कर्तव्य पथावर. कोण फडकवतं? तर राष्ट्रपती. कोण फडकवतं? राष्ट्रपती. कोणता दिवस असतो रे हा? प्रजासत्ताक दिन. कोणता असतो? प्रजासत्ताक दिन. बरोबर, प्रजासत्ताक दिन. ठीक आहे. पहिलं झेंडावंदन कोण केलं होतं? आपलं पंडित जवाहरलाल नेहरू. कोणी केलं होतं? पंडित जवाहरलाल नेहरू. ते ठरवलं होतं, दुसरं कोणीच करायचं होतं. म्हणजे पाय ना, गेम काय झाला होता की 15 ऑगस्टचा दिवस होता आणि तो झेंडावंदन कोणी करायचा? असं ठरलं होतं की माउंट बेटन करतील बा. जे नाती होते, पंतू होते, कोणाचे? एलिझाबेथ राणीचे पंतू होता वाटत. हा, बहुतेक तेच होतं. तर त्यांनी करायचं बा असं ठरलं होतं त्यावेळेच. मग पण नेमकं काय होतं की 30,000 लोक त्या कार्यक्रमाला येणार होते. पण नेमकं असं झालं की एवढी गर्दी वाढून गेली, त्या गर्दीने काय केलं? त्या भाऊजी ते घेरून घेतला आणि ते विचारले दुरूनच सलामी देणं पडली झेंड्याला. आणि झेंडा कोणी फडकवला होता? आपल्या पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. विचारलं जाऊ शकतं की सर्वात पहिला झेंडा फडकवला, ध्वजारोहण कोणी केलं? ध्वजारोहण कोणी केलं? तर मग ते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलं. कुठे केलं? ते लाल किल्ला. पण ते लाल किल्ल्यावर न झालं पहिलं. लाल किल्ल्यावर नाही झालं होतं. तिथंच आपलं जे इंडिया गेट इन इंडिया शेजारी एक पार्क होतं, त्या पार्कचं नाव काही आठवत नाही मला, त्या पार्कवर केलं होतं. कोणता? पारस पार्क काहीतरी होतं, त्या पार्क मध्ये ध्वजारोहण झालं होतं. पहिलं ध्वजारोहण हे लाल किल्ल्यावर नाही झालेलं.
मग 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाची कुठे तर कर्तव्य पदावर कोण करतं? राष्ट्रपती करतात. कोण करतात? राष्ट्रपती. कोण आहे सध्याचे? द्रौपदी मुर्मू. कोण आहे? द्रौपदी मुर्मू. या काय आपल्या सध्याच्या महामहिम महामहिम श्रीमती द्रौपदी मुर्मू. कोण आहे? द्रौपदी मुर्मू. हा काय आपल्या आता सध्याच्या राष्ट्रपती आहेत. आणि 26 नोव्हेंबर हा दिवस काय करतो आपण? 26 नोव्हेंबर हा दिवस आपण संविधान दिवस म्हणून मानतो. आणि 25 जून हा दिवस कोणता? 25 जून हा दिवस आपण काय करतो रे? संविधान हत्या दिवस. कोणता? संविधान हत्या दिवस. का? कारण या दिवशी काय लागू झालं होतं? 25 जून 1975 ला काय लागू झालं होतं रे? तर सर काय लागू झालं होतं की आमच्यावर आपत्कालीन लागू झाली ती. आपत्काल लागू झाला तेव्हा. कोणता? आपत्काल. कोणी लावला? तो इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळामध्ये लागू होता. ठीक आहे. घटना समितीने, जी की आपली घटना समिती, भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका ही कल्पना कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतली? आता 3 जरा पहिला आपण कोणाकडून घेतली ती? सर अमेरिकाकडून घेतली. स्त्रोत कोण स्त्रोत. पण कल्पना हा. आणि त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाकडून काय घेतली आपण? याची भाषा. काय घेतली? ऑस्ट्रेलियाकडून आपण याची भाषा. कॅनडाकडून काय घेतलं आणि इंग्लंडकडून काय घेतलं? या 2 गोष्टी स्वतः आठव की आपण पहिल्यांदा काय शिकलो. पुढे घटना समितीचे उपाध्यक्ष कोण होते? पहिल्या घटना समितीचे हरेंद्र कुमार मुखर्जी. एच.सी. मुखर्जी ऐकलं असेल तुला. हरेंद्र एच.सी. मुखर्जी हे काय होते? आपल्या पहिल्याचे. मग पहिल्याचे हे काय होते? अध्यक्ष. काय होते हे? अध्यक्ष. कोणत्या मॉडेलनुसार होते रे? सर हे फ्रेंच मॉडेलनुसार. कोणत्या? फ्रेंच वाल्याचं काय म्हणणं होतं की एखादी जर सभा तुम्ही भरवली की त्याच्यातला जो सिनियर मोस्ट माणूस असेल त्याला काय करायचं? अध्यक्ष. आणि हरेंद्र कुमार मुखर्जी कोण होते? त्याचे उपाध्यक्ष होते. कोण होते? उपाध्यक्ष. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोण होते रे? तर प्रारूप समितीचे अध्यक्ष. काय होते? प्रारूप समितीचे अध्यक्ष. आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे काय होते? मग नंतरचे तुमचे स्थायी अध्यक्ष. कशाचे? घटना समितीचे स्थायी अध्यक्ष. आणि हे कसे होते? तुमचे अस्थायी अध्यक्ष. कसे होते? अस्थायी अध्यक्ष. पुढचा प्रश्न. ठीक आहे. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये ब्रिटिश राज्यघटनेतून घेतलेली नाही? संसदीय स्वरूप घेतलं. अध्यक्षीय स्वरूप कोणाकडे रे? तुम्हाला आठवतं? सरकारचे मंत्रिमंडळ बी घेतात. तुम्हाला सांगितलं कोणी सर्वात पहिल्यांदा सुरुवात केली ती? लॉर्ड कॉर्नवालिस ना. ठीक आहे. कायद्याचे राज्य हे बी तर घेतलं होतं. कायद्याचे राज्य आमचे कायदा सर्वोच्च आहे. कोणाकडून घेतलं आपण? हे संविधान कोणाचं? ब्रिटनचं. पण समवर्ती. याच्यावर तर कधीच बोलणं झालं आपलं. कोणाकडून घेतलं आपण? हे ऑस्ट्रेलिया. कोणाकडून घेतली ती? ऑस्ट्रेलिया. म्हणून समवर्ती सूची आपण ही कोणाकडून घेतली ती? ऑस्ट्रेलिया. आणि हे मित्रा तुला हा प्रश्न सोडवता येईल जेव्हा तू चांगला डिटेल मध्ये अभ्यास केलेला आहे. अदरवाईज तुला पोलीस बनणं बी कठीण आहे. तू जर म्हणता की मी 1 लाईनर सोडविणं जमेल, नाही जमणार. बरं, चुकून बी जमणार नाही. पुढचा प्रश्न. भाषा समितीचे अध्यक्ष. भाषा समितीची राहून गेली का आपली तिच्यात? तर लिहून घे. भाषा समितीचे अध्यक्ष होते मातुरी सत्यनारायण. कोण होते? मातुरी सत्यनारायण. 2 वेळेस विचारला गेलेला आहे. सत्यनारायण. कोण होते? मातुरी सत्यनारायण. लक्षात ठेवतो मित्र आहे. मातुरी सत्यनारायण. अजून एक होती प्रांतिक भाषिक समिती. कोणती ती? प्रांतिक भाषा समिती. कोणती ती? प्रांतिक भाषा समिती. आणि याचे अध्यक्ष कोण होते? मग आपले एस.के. धार. कोण होते? एस.के. धार साहेब होते. कोण होते? एस.के. धार. याचे अध्यक्ष कोण होते? मग एस.के. धार अध्यक्ष. कोणत्या? प्रांतिक भाषा समितीचे. कोणत्या समितीचे? प्रांतिक भाषा समितीचे अध्यक्ष. ठीक आहे. पुढचा. त्याच्यानंतर आता इथं तुला उत्तर पाहायला भेटलं असेल ना. तुम्हाला उत्तर दाखवलं मी. कोण होते मग? मातुरी सत्यनारायण. कोण होते? मातुरी सत्यनारायण होते. भारतीय राज्यघटनेने घेतलेल्या राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत वैशिष्ट्ये कोणत्या राज्याच्या घटनेतून घेतली आहे? आताच पाहिलं आपण ना की राष्ट्रपती पद तर आमच्याकडे होतं पण त्याची निवडणूक पद्धत आम्ही एका छोट्याशा देशाकडून घेतली होती. ऑस्ट्रेलियाकडून तर घेतली नाही, अमेरिकाकडून तर घेतलीच नाही म्हणून. ऑस्ट्रेलियाकडून पण नाही, तर आयर्लंड कडून घेतली. कोणाकडून? आयर्लंड कडून. पहा बरं, आपण आयर्लंड कडून घेतलेली का कॅनडा कडून घेतलेली? पहा बरं एकदा. आपण लक्षात नाही थोडंफार ते. मध्ये कॅनडा कडूनच घेतलेली आपण. हे पहा कोणाकडून घेतलेली रे निवडणुकीची पद्धत? कोणाकडून घेतलेली? आयर्लंड. कोणाकडून घेतलेली? आयर्लंड कडून घेतलेली आहे. म्हणजे तुमच्या सोबत राहून मी बी हुशार बनत आहे. मी पण हुशार बनत आहे. ठीक आहे.
कोणाकडून घेतलेली आपण ती राष्ट्रपतीकडून घेतलेली आहे. कॅनडाकडून काय घेतलेलं याचे नोट्स लगेच बनव आणि उत्तर लिह. पुढचा प्रश्न, अखिल संविधानात या देश आहे. अलिखित संविधान. अलिखित संविधान शिकवता सांगितलं अलिखित संविधान कोणाचं? युके. युके म्हणजेच काय की ब्रिटन. ब्रिटन बरोबर. आता युके म्हणजे इथं 2-3 देशांचा समावेश येतो, नेदरलँड, वेल्स आणि इंग्लंड. तिन्ही मिळून ते काय म्हणतात? मग युके म्हणतात. तो भाग आपला ब भाग आहे. आपण त्याच्यात जाऊन अ भागातच आपण पाहू. ठीक आहे. हा अलिखित म्हणजे काय की ते लिहिलेलं नाही, ते परंपरागत जे तिथं नियम कानून चालू आहे ते परंपरागतच चालू आहे, पण थोडंफार मात्र ते लिहिलं जातं तेवढं. मग अलिखित संविधान कोणाचं येतं? ते म्हणजे युनायटेड किंगडम किंवा ब्रिटन किंवा इंग्लंड त्याला तू म्हणू शकतो. भारतीय संविधानातील आणीबाणी काळात मूलभूत हक्कांचे निलंबन हे तत्व कोणत्या देशाच्या संबंधावरून स्वीकारण्यात करण्यात आलं आहे? कशावरून आपण हे केला आहे हे तुला विचारलेलं आहे आणि याचं उत्तर तू सांगणार आहे. कारण आपण आणीबाणीचं घेतलं होतं कोणाकडून तरी, आणीबाणीचं घेतलं होतं कोणाकडून तरी, आणि जाऊ द्या सांगून येतो जर्मनीकडून घेतलेलं. कोणाकडून घेतलेलं आपण? जर्मनी. की जर्मनीकडून काय घेतलेलं आपण? की आपण काय करायचं की जर समज आपत्कालीन लागली तर तुझ्याकडे जसं की समज लॉकडाऊन लागल्यावर काय झालं होतं तू बाहेर फिरू शकत होता का? नाही. तसं मग आपत्कालीन लागलं की बरेचसे निर्बंध लागतात. तुझे जे मौलिक अधिकार किंवा आपण जे म्हणतो की आपले मूलभूत अधिकारांवर जे निर्बंध लागतात ते कोणाकडून घेतले? आपण जर्मनीकडून घेतलेलं आहे. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? माहिती तुम्हाला. भारतीय मसुदा समिती किती सदस्य होते? 6 सदस्य आणि 1 अध्यक्ष. अध्यक्ष कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ठीक आहे. याची स्थापना कधी झाली तरी सर 29 ऑगस्ट 1947. कधी झाली ती? 1947. किती सदस्य होते? 6. ते तुम्हाला माहिती लिहून दिलेले मी, लक्षात ठेवायचं. ठीक आहे. कोण होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. संचालन समिती, त्याच्यानंतर कार्याची नियमावली समिती, त्याच्यानंतर ध्वज समिती, अजून ध्वज समितीच्या नंतर वित्त. काय होतं? वित्त व पातळी पगार व वित्त कोणाला वाटायचं होतं आपल्याला? स्टाफ व वित्ताची समिती. पंडित जवाहरलाल नेहरू संघ राज्य आला म्हणजे ते आलेच, आणि महात्मा गांधीच्या नावावर एक बिनी होती. भारताच्या राज्यघटनेतील प्रस्ताविकेतील खालील शब्दांचा योग्य क्रम पहा. आता सांगितलं तर सर्वात पहिल्यांदा काय? तर सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा. काय मग? सार्वभौम आलं तुझं उत्तर इथं. सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही आणि गणराज्य घडवण्याचा. हे ऑलरेडी तुला लिहून दिलंय, अजून काय लिहून दिलंय ते पण तुला समजायचं आहे. ठीक आहे. खालीलपैकी कोण संविधान मसुदा समितीचे सदस्य न होते? A.K. अय्यर होते ना रे, अल्लादी कृष्ण स्वामी अय्यर होते. आलाय प्रश्न, मी तुला सुरुवातीला देऊन दिला होता. M.K. मुंशी होते का? थांब पाहून घेऊ आपण. राजेंद्र प्रसाद असले होते ना, M.K. मुंशी तर होते. मग कोण होते? M.K. मुंशी होते. आणि माधवराव कोण होते? तुला सांगितलं माधवरावच्या जागेवर कोण आलं तर आलं होतं की दुसरं कोणतरी? नाही, माधवराव आले होते वाटतं. नाही, माधवरावांच्या नावावर आलं होतं. टी मित्रा आलं होतं. मित्रा LK मित्रा कोणाच्या जागेवर आला होता? यांच्या माधवराव यांच्या जागेवर. यांचे काय झाले होते रे? यांचे स्वास्थ्यामुळे काय केलं होतं? यांनी राजीनामा दिला होता आणि त्याचे जाहीर कोण आले? ते मित्रा आले होते. मित्रा. ठीक आहे. हा एवढं आपल्याला माहिती. म्हणजे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे मसुदा समितीचे सदस्य होते का? नाही. मुंशी होते, अय्यर होते, त्यानंतर अय्यंगर होते. बरोबर. ते एवढं तुला माहिती. सादुल्ला होते. बरोबर. सय्यद मोहम्मद सादुल्ला. ठीक आहे. एवढं तुला माहिती. खालीलपैकी कशाला घटनेचा आत्मा म्हणले जाते? तुला जे सांगितलं होतं, हर्ट और दिल, तेरे दिल की धड़कन ओ है, वैसे ही हमारी घटना की धड़कन कौन है? हमारा सरनामा है. कौन है? हमारा सरनामा है. ठीक आहे. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेत थांब एक मिनिट. एकरी नागरिकत्व कोणाकडून घेतलं? आपण ब्रिटनकडून. कोणाकडून घेतलं? ब्रिटनकडून. मूलभूत कर्तव्य कोणाकडून घेतले? आपण USSR म्हणजेच काय? आपलं रशिया. कोणाकडून घेतलं? तर आपण हे रशिया. आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य म्हणजेच काय? हे मूलभूत अधिकार आलं. काय आलं? मूलभूत अधिकार. आणि मूलभूत अधिकार कोणाकडून घेतलं? तर आपण हे अमेरिका. कोणाकडून घेतलेलं होतं? अमेरिकाकडून घेतलेलं होतं. हे तुला चांगलं माहिती. ठीक आहे. पुढचा भाग, भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 51 मध्ये नागरिकांचे मूलभूत कर्तव्य सांगितलेले आहेत. हे मूलभूत कर्तव्य खाली दिलेल्या कोणत्या मूलभूत कर्तव्यामध्ये? आता हा प्रश्न बाहेर चाललेला आपल्याला, तुला आपल्या इच्छेत मधला नाही. याचं उत्तर आहे मतदान करणे. हे तुमचं मूलभूत कर्तव्य नाही. करणं असेल करा, नाही तर नका करा, असं तिच्यात दिलेलं नाहीये. हे प्रतिष्ठेला उपोषणाला तुम्हाला जाणं म्हणजे जाणं आहे. सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणं आहे आणि देशाचे संरक्षण करणं, या 3 गोष्टी त्याच्यात आहे. आपले किती मूलभूत कर्तव्य? एकूण 11. ते कशात दिले काय नाही अजून डिटेल मध्ये आपण पुढे पाहणार आहे. पण मूलभूत कर्तव्य कोणाकडून घेतलेले आपण? सर USSR. कोणाकडून घेतलेले? USSR म्हणजे कोण? रशिया. कोणाकडून? रशियाकडून घेतलेले. कधी ऍड केले? आपण त्याला 42व्या घटना दुरुस्तीनुसार 1976 मध्ये ऍड केलेली आहे. आपण अजून डिटेल मध्ये बघणार आहे, पुढील भागामध्ये पडणार आहे.
ठीक आहे. आणि हा युट्यूबवर व्हिडिओ जर तुम्हाला बऱ्याचशा पोरांना आपल्या आरंभ बॅच मध्ये यायचे असेल फक्त मित्रा बॅच आहे 199 रुपयांची. किती? 199 रुपयांची बॅच. त्या बॅच मध्ये एवढं सगळं डिटेल मध्ये चालू आहे. ठीक आहे. तू इच्छा ये नको येऊ. राज्यघटनेची मूलभूत रचना सिद्धांत बरोबर या संकल्पनेची सर्वोच्च न्यायालयाने कोणत्या खटल्यामध्ये सर्वप्रथम मांडली? केशवानंद भारती. म्हणजे मूलभूत रचना अशी की याच्यात काहीच बदल करता येणार नाही, हे आहे तसंच राहील. कोणाच्या याच्यामध्ये केलं होतं? मध्ये केशवानंद भारती यांच्या याच्यामध्ये केलं होतं. ठीक आहे. म्हणजे घटनाकारांची मन इच्छा आकांक्षा जाणून घेण्याची गुरुकिल्ली होय. काय? घटनेचा सरनामा. म्हणजे घटनेचा सरनामा काय समजतो की आम्हाला घटना बनवली का बरं आम्ही नेमकं आमच्या मनात आहे काय? ते आमच्या मनात आहे काय आम्ही कशात ठेवलंय? जे आमच्या मनात ते आपल्या सरनाम्यात. काय? जे आमच्या मनात ते आपल्या सरनाम्यात. म्हणजेच काय? मनाचा सिद्धांत गुरुकिल्ली कशाला म्हणला गेलं? मग की आमचा सरनामा वाचा आणि आमच्या मनात काय तुम्हाला समजून जाईल. खालील पैकी कोणत्या योजनेद्वारे संविधान सभेची निर्मिती झाली? कोणत्या योजनेद्वारे झाली? परत सांगायचं काम का नाही? कॅबिनेट मिशन. हे कधी आलं? क्रिप्स मिशन सर 42 मध्ये आलं, कॅबिनेट मिशन 46 मध्ये आलं, सायमन कमिशन 28 मध्ये आलं आणि खालीलपैकी नाही. या प्रश्न रिपीट झालेला आहे. भारत हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही? हे पण झालेलं का रे? समाजवादी तर आहे, धर्मनिरपेक्ष आहे, गणराज्य आहे, साम्यवादी नाही. झालेले प्रश्न आहे. पहिले गृहमंत्री कोण बनले ते? प्रधानमंत्री कोण बनले ते रे? तुम्हाला माहिती आहे स्टोरी. प्रधानमंत्री बनले ते पंडित जवाहरलाल नेहरू आणि गृहमंत्री कोण बनले ते? मग आपले सरदार वल्लभभाई पटेल. तुम्हाला माहिती आहे की ते 12 लोक बसले ते, काही लोक बसलेले त्याच्यामध्ये सर्वांचं म्हणणं म्हणजे एकदा मतदान झालं होतं आणि सर्व लोकांचं म्हणणं काय पडलं होतं की आम्ही सरदार वल्लभभाई पटेल यांना आपण काय बनवू? प्रधानमंत्री बनवू. पण आपल्या गांधी बाबांनी काय केलं होतं? पंडित जवाहरलाल नेहरू यांना काय केलं होतं? पंतप्रधान बनवलं होतं. आणि मग पंतप्रधान नंतरचं मुख्य पद कोणतं असतं? जसं की आता नरेंद्र मोदी यांच्याकडे पंतप्रधान पद आहे, तर अमित शहा यांच्याकडे काय रे? तुम्हाला सर यांच्याकडे काय आता गृहमंत्री पद. तसंच मग त्यावेळेस गृहमंत्री पद कोणाकडे होतं? तर मग सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे होतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न. भारतीय संविधानाने एक प्रबळ काय निर्मित केले? संघराज्य. काय निर्मित केले? संघराज्य. लक्षात ठेवून घ्या. खालीलपैकी कोणत्या प्रकारचे राष्ट्र नाही? परत आला रे हा. धर्मनिरपेक्ष आहे, लोकशाही आहे, प्रजासत्ताक आहे, साम्राज्यवादी नाहीये. समाजवादी आहे, साम्राज्यवादी, साम्यवादी हे वेगळं आहे. भारतीय संविधानानुसार हे सार्वभौम आहे. कोण आहे सार्वभौम? कोण आहे रे? भारताची जनता. आपण वाचलं ना, आम्ही भारताचे लोक. कोण? आम्ही म्हणजे भारताची जनता. आम्ही काय? भारताचे लोक. आम्ही कसे? सार्वभौम आहे. कसे? सार्वभौम. कोण आहे मग? भारताची जनता आहे काय? सार्वभौम आहे. ठीक आहे. शेवटचा प्रश्न काय आहे? धन्यवाद. तर मित्रांनो, हा व्हिडिओ माझ्यामध्ये लॉंग झाला असेल तुम्हाला पाहायला, पण 100% गॅरंटी देतो तुम्ही कोणताही पोलीस भरतीचा प्रश्न द्या, याच्यामधून कमीत कमी 1 ते 2 प्रश्न भेटेल म्हणजे भेटेल. आणि आपली तर ही बॅच आहे, बॅच मध्ये सगळंच असं घेणं आपल्याला, म्हणजे प्रत्येक गोष्ट तुम्हाला काही टॉपची भेटेल. ठीक आहे. तुम्हाला जर अजून युट्यूबवर हा व्हिडिओ मी शेवटचा टाकणार, याच्यानंतर युट्यूबवर व्हिडिओ येणार नाही. तुम्हाला कोणाला याच्यात एनरोल व्हायचं असेल बॅच फक्त 200 रुपयामध्ये, आणि आपलं SP करिअर पॉईंट हे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं आणि छप्पन त्याच्यामध्ये आपली बॅच घ्यायची, 200 रुपयात हे सगळं शिकायचं. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.